रोहित आपला FSO बॅचचाच विद्यार्थी. ॲग्री कधी केलं नाही त्यानं, म्हणजे दोन्ही ॲडला त्यांनी क्वालिफाय झाला होता, पण त्यावेळी राज्यसेवा कंबाईन याच वरती त्याचा फोकस होता. आता FSO आल्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह वरती त्याला कॉन्फिडन्स होता आणि ते त्यानं सिद्ध करून दाखवलं. यांचा आता अमृता रोहित हे एकाच ग्रुपमध्ये 4-5 मुलांचा ग्रुप होता आणि ऑलमोस्ट सगळ्यांची पोस्ट निघाली. ओके, सो वन ऑफ द डेडिकेटेड आपण स्टुडंट म्हणू. यस, व्यक्ती तेवढ्या प्रकृती. आता हे व्यक्ती तेवढ्या प्रकृती हे वेगळ्या अर्थाने घेतलं जातं. ज्यावेळी एखाद्याबरोबर आपलं पटत नाही त्यावेळी आपल्याला स्वतःची समजूत घ्यायला, पण ठीक आहे, काय अडचण नाही. व्यक्ती तितके प्रकृती अभ्यासात पण असू शकतात. कोणाला रात्री अभ्यास करायला आवडतं, कोणाला पहाटे, कोणाला दिवसा, कोणाला जरा जागरण केले की पित्त वाढतं, काही लोक 15-15 दिवस जागरण करतात. सो त्या अर्थाने काही हरकत नाही. सो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं रोहितचं मी स्वागत करतो आणि रोहितनं आपलं मत मांडावं. ओके, अशी मी त्याला विनंती करतो. सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी माझी ओळख करून देतो. प्रथम माझं नाव रोहित भारत लोकरे आणि मी आताच नुकतीच जी एक्झाम झाली फूड सेफ्टी ऑफिसर, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तर थोडा मी या प्रवासाबद्दल सांगेन MPSCच्या. तर सुरुवात माझी म्हणजे ग्रॅज्युएशन माझं 2017 ते 21 कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर या ठिकाणी झालं. त्यानंतर 21ला पासआउट झाल्यानंतर MPSC करणं हे कॉलेजमध्येच ठरवलेलं होतं. त्यात थोडा अभ्यास चालू होता कॉलेजमध्ये असताना. पासआउट झाल्यानंतर पुण्यात आलो आणि चालू केलं, पूर्ण वेळ MPSCला चालू केलं. तर प्रथम मी राज्यसेवा कंबाईन ह्याच एक्झाम देत बसलो आणि तिथं स्कोर यायचा, पण तिथं कुठेतरी थोड्याहून अपयश यायचं. सेकंड की वगैरे यायची, त्यामुळे तिथं कमी यायचा स्कोर सेकंड कीने. तर 2021ला जी कंबाईन दिली त्या स्कोर आला चांगला, 52 स्कोर आला. सेकंड कीने 5.7 मार्क कमी झाले माझे आणि त्या विशिष्टच्या 600 जागा होत्या, त्यामुळे एकदम डिमॉरलाइज झालो. त्याच्यानंतर त्याच वेळेस पॅरलल 2021ला चांगली ॲड होती ॲग्रिकल्चरची, पण ते कुठेतरी इगो असतोय की नाही मला ॲग्री करायची नाही आणि मला PSI व्हायचं, STI व्हायचं. घरचे ऑलरेडी 2 PSI, त्यामुळे डोक्यात होते की आपल्याला पण PSI व्हायचंय. मग त्यात असं झालं की सेकंड किनी रिझल्ट गेला, STI गेलं, STI PSI चांगल्या जागा होतं, पण त्यावेळेस काय मिळालं नाही मला, प्रिलिमलाच अपयश आलं. आणि त्यावेळेस पॅरलल ॲग्रीला खूप चांगला स्कोर होता, म्हणजे मला प्रिलिमला जो कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा 20 मार्काचा लीड होता प्रिलिमला मला. पण त्यावेळेस तीच म्हणलं की इगोवर घेतलं मी की नाही मला ॲग्री करायचीच नाही, मी काय ॲग्री करू, मला ते बॉटनिकल आणि करायचे नाहीत आणि इन्सेक्टनी काय करायचंच नाही म्हणलं. आणि त्यावेळेस मी असं केलं आणि सोडून दिलं. मी ॲग्रिकल्चर अभ्यास केला नाही, फक्त मेन्सला गेलो आणि जाऊन आलो. 15,000 रुपये सारखीचे घेतले तेवढं. बाकी त्यावेळेस पण तसं झालं. 2022ला पुन्हा कंबाईन दिली, म्हणलं गेल्या वेळेस थोड्या मार्कावरून सेकंड कीने गेलं, नशिबाने आपलं थोडी झालं. 22ला चांगला स्कोर घेऊ, PSIला चांगल्या जागा होत्या. पुन्हा चांगला अभ्यास केला कंबाईनचा, त्यावेळेस पण चांगला स्कोर आला प्रिलिमला. सेकंड कीने 53 स्कोर होता मला, सेकंड कीने पुन्हा 4 मार्क माझेच गेले. बाकीच्यांचे एवढे जात नव्हते, माझ्या एकट्याचेच कमी व्हायचे सेकंड कीने. असं वाटायला लागले की सेकंड की आपल्यासाठी लय डिझास्टर आहे. मग त्यावेळेस पण 2022ला पॅरलली ॲग्रिकल्चर 17 डिसेंबरला जी प्रिलिम झाली त्यात पण चांगला स्कोर होता मला, 120 स्कोर होता आणि कट ऑफ काहीतरी त्यावेळेस पण कमी लागलेला 20 मार्क. त्यावेळेस पण मला लीड होता, शुअर माहित होतं की ॲग्रिकल्चर निघणारच मला. त्यावेळेस पण इगोवर घेतलं, आता 2021ला केली नाही, मग आता 22ला कशाला करू, पुढच्या वर्षी त्या येणार नाही, असं झालं. आणि 2022ची पण ॲग्रिकल्चर चांगल्या जागा असताना सोडून दिलं. मग त्यावेळेस माहित नव्हतं की सेकंड किने आपल्या वेळेस असं होणार आहे. कंबाईनला रिझल्ट लागला कंबाईनचा, त्यावेळेस पण सेकंड किने उडल्यावर मग खरं वाटलं की 2021ची ॲग्री गेली, 22ची पण गेली, हातात काहीच नाही. त्यावेळेस पॅरलली ग्रुप सीच्या टॅक्सच्या सगळंच निघत होतं प्रिलिम, पण एकच कुठेतरी चिटकून ठेवलेलं की नाही हीच व्हायची आपल्याला, हीच करायचं. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या एक्झाम घालवल्या. मग 23ला पुन्हा 23ला नंतर एप्रिलमध्ये मला वाटतं एक्झाम होती 2023ला, जी FSOची आणि कंबाईनची सोबतच होती, 1 महिना अगोदर होती कंबाईनची. त्यावेळेस विचार केला, जर ह्यात आपल्याला जर सॅटिस्फाय स्कोर नाही आला कंबाईनला, तर आपल्याला 2021 आणि 22चं रिग्रेड भरून करण्यासाठी, म्हणजे कारण गॅजेटेड पोस्ट आहे, ही कळायला थोडा उशीर गेला की ॲग्रिकल्चरच्या पण गॅजेटेड पोस्ट येतं आणि गॅजेटेड पोस्टला कुठेतरी चांगलं म्हणजे रिस्पेक्ट थोडा जास्तच आहे डिपार्टमेंटमध्ये. मग वाटायला लागलं की 2021-22ला गॅजेटेड पोस्ट असून पण केलं नाही, आता 23ला थोडं FSO चांगलीच पोस्ट आहे, गॅजेटेड आहे, आणि 2021चा आणि 22चा न केलेला राग इथं काढायचा आपण. आणि दुसरा एक राग होता तिथं म्हणलं की सेकंड की, ती मी सारखं सेकंड की कमी व्हायची, तेव्हा म्हणलं आता 23ला सेकंड की तर काय नसणार आयुष्यात आपल्याला मेन्सला. मग त्यामुळे FSO केली आणि त्यावेळेस चांगला स्कोर आला. मग तिथनं पुढे कंटिन्यू केलं. मग त्यात एवढंच होतं आम्हाला की त्यावेळेस सरळ सेवेच्या भरपूर जाहिराती होत्या. सरळ सेवेच्या जाहिराती असल्यामुळे तिथे एक स्वतःला ठेवणं, म्हणजे
तिथं बांधून ठेवणं, एपिसोड करायचे मला स्वतःला स्टिक राहणं पॉईंटला त्यासाठी थोडं डिस्टर्ब व्हायचं की तलाठी भरती एवढी आली, ही आली सरळ सेवा, ती आली सरळ सेवा. त्यावेळेस मग स्वतःला थोडं मन शांत केलं आणि ठरवलं की नाही हीच करायचं. त्यावेळेस स्वप्नील पाटील सरांना पण यायचो, भेटायचो की सर सरळ सेवा आल्यात, काय करू, जमन का रिटर्न एक्झाम. त्यावेळेस तर पूर्ण नवीन होतं. त्यावेळेस स्वप्नील सरांनी सांगितलं की तू फक्त डिसिजन ठेव, 50% शर्यत जिंकली आहे. कारण त्यावेळेस लय जण तो डिसिजन घेणंच अवघड होतं आमच्यासाठी की रिटर्न एक्झाम करू का नाही. कारण सिलेबस नवीन होता, ऍडव्हर्टाईज पहिल्यांदाच होती, कॉम्पिटिशन राहणारच होती. पण त्यात सरळ सेवा सोडणं ही आमच्यासाठी रिस्की होतं. कारण आता 2 वर्ष झाली पास आउट होऊन घरच्या वाटायला लागलेलं, काहीतरी तलाठी तर पण हो आता. स्वप्नील पाटील सरांनी सांगितलं की फक्त डिसिजन घे. आणि मग ठरवलं की नाही आता आपल्या डिसिजनवर फर्म राहायचं आणि तेच करायचं कंटिन्यू एपिसोड. मग त्यामुळे ज्यावेळेस 4 जूनला प्रिलिम झाली, 4 जून 2023ला, त्याच्यानंतर एका दिवस मला डाऊट येऊन दिला नाही. माझ्या मित्रांना पण माहिती, नुसतं फॉर्म भरायचो पेपरला जायचो सरळ सेवेच्या. कुठलीही एक्झाम मी म्हणजे एपीएसओ सोडून कुठल्याही एक्झामला फोकस केला नाही. एकाच एक्झामला म्हणजे एपीएसओलाच पूर्ण 8 महिने, म्हणजे आमची पूर्ण थोडी एक्झाम पुढे गेली, 28 ऑक्टोबर पहिली तारीख होती आमची. तर असं कधीच मी ही करून दिलं नाही की थोडा वेळ करू का तलाठी, थोडा वेळ आता काहीतरी दुसरी एक्झाम करतो, 4 दिवस 6 दिवस. कारण ऑलरेडी अभ्यास होता, तलाठीला काही वेगळं काही सिलेबस नव्हता, कंबाईन मीन्स केल्यामुळे सगळं होतं. तरी मी एक दिवस अभ्यास केला नाही. ग्रुप सीची पण एक्झाम होती, पेपरला फक्त आलतो, पेपरला जाऊन गेलो, तरी पण स्कोर आला. म्हणजे असं केलं की एपीएसओ सोडून दुसरं काही केलंच नाही 8 महिने. तसं मी तुम्हाला तीच सांगेन की आता तुम्ही डिसिजन घेतलाय ना, त्याच्यावर फर्म राहिला. आता तुमची एक्झामच आली जवळ, त्यामुळे आता काही विषय येत नाही, तो 2 महिन्यात तुमची एक्झामच आहे. पण तुम्ही जरी बाय चान्स म्हणजे पुढे जाणार नाही वाटतंय, पण गेली जरी पुढं, तरी पण असं डिस्टर्ब होऊ नका, की फर्म राहा. तुम्ही आता डिसिजन घेतला नाही करायचंय तर तो कंटिन्यू ठेवा. आता थोडं असं होऊ नका करतोय काय चुकीचं करतोय का किंवा काय. तर तेच होतं एपीएसओ करण्याचं. बाकी आता सेशनला मी सांगेन, आपण क्वेश्चन आन्सर थोडं शेवट घेऊ. तर सगळ्यात मेन आहे की तुमच्या आता रिडिंग झालेल्या पाहिजेत. आता तुमच्या ऍटलिस्ट 2 रिडिंग झालेल्या पाहिजेत. जे काही शिकून झालंय तुमचं क्लासला वगैरे किंवा बुकलेट आले तुमच्या 3, तर तुमच्या 2 रिडिंग तरी असाव्यात. कारण रायटिंग करायचं म्हणलं तर एका रिडिंग तर होणार नाही, त्यामुळे 2 तर मिनिमम तुमचे रिडिंग पाहिजे. आणि रिडिंग करताना अशी रिडिंग करा की तुमच्या कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवर भर पाहिजे. म्हणजे तुम्ही कन्सेप्ट अंडरस्टँडिंग जर चांगलं केलं ना, तर तुम्हाला रिकॉल चांगला होणार आहे. तुम्ही 2 रिडिंग तरी प्रॉपर चांगल्या करा. बाकी क्लास करत करत करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार. कोण काही जण म्हणले की मी क्लास करत करत एक रिडिंग करतो किंवा त्याच्यानंतर दुसरी रिडिंग करतो, तर क्लास करत करत करा. हातात एक पेन ठेवा. एक बेटर वे की तुमचं, म्हणजे आम्ही तसंच करायचो. आम्ही ऑनलाईन क्लास असल्यामुळे क्लास करत करत ऑनलाईन करत करत हातात पेन असायचा आणि कंटिन्यू सर काय जे सांगतात ते कंटिन्यू हातातनं चालू असायचं. त्याने असं होतं की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन क्लासवर राहते आणि दुसरी गोष्ट हातात खालून पण जाते आपलं ऑन द स्पॉट तिथं. त्यामुळे आपल्याला कळतं कुठले मेन पॉईंट आहेत, कुठल्याला आपल्याला फोकस जास्त करायचा किंवा काय. तर ती एक मी स्ट्रॅटेजी करत होतो की लेक्चर करता करताच हातात पेन ठेवायचा. रफ वर्क काय आपल्याला काय अक्षर तिथं काही घेणं देणं नाही. फक्त जी बघतोय आपण, जे ऐकतोय ते फक्त आपल्या हाताखालनं गेलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला थोडं आणखी जास्त आपलं कॉन्सन्ट्रेशन लागतं लेक्चरमध्ये. दुसरं एक आहे की रिडिंग, म्हणजे तेच रिडिंग तुमची प्रॉपर असली पाहिजे. रिडिंग बरोबर तुमची कन्सेप्ट अंडरस्टँडिंग असली पाहिजे. रिडिंग झाल्यानंतर रिव्हिजन, म्हणजे रिव्हिजन खूप महत्वाची. म्हणजे तुम्ही आता स्वतःला विचारा की आता तुमचे जे काही 3 महिने झाले असतील मीन्स डिसेंबर नंतर 3-4 महिने काय, तर त्यात तुम्ही रिव्हिजन किती केली झालेल्या सिलेबसला. तुम्ही जर रिव्हिजन केली नाही तर तुम्हाला रिकॉल होणार नाही, आणि रिकॉल नाही झालं तर तुम्हाला रायटिंग जमणार नाही, हे फिक्स आहे. आणि जर तुम्ही रिव्हिजन करत नसाल तर जुनं झालेला तुमचा काहीच फायदा नाही. तुम्ही आता जर डिसेंबर मध्ये जे काय वाचलं आणि तुम्ही आतापर्यंत रिव्हिजन नसन केली, तर तुम्ही एकदा फक्त ती विचार करा किंवा आठवा आता हे थोडंफार झाल्यानंतर आज संध्याकाळी वगैरे की मला आठवतंय का. जर आठवत असेल तर म्हणायचं मी रिव्हिजन करतोय, आणि जर नसेल करत तर ती गरज आहे. कारण तुमची रिव्हिजन इतकी महत्वाची आहे ना, रिव्हिजन शिवाय तुम्हाला रिकॉल होणारच नाही. असं कोण नाही की एक रिडिंग केली मला सगळं लक्षात राहिलं. तुमचा सिलेबस तर भरपूर मोठा आहे. म्हणजे मी म्हणून की आता काही जण सांगत होते एपीएसओला एवढं होतं तेवढं होतं, कॉम्पिटिशन कमी होतं. एपीएसओला वेगळे आणि ऍग्री वेगळे. तुम्ही एपीएसओला कम्पेअरच करू नका. तुमचं हार्ड आहे. मी तर म्हणून आमचं एवढं काही नव्हतं. आम्हाला सिलेबस कमी होता, आम्हाला वेळ जास्त होता. फक्त आम्हाला एक होती रिटर्न एक्झाम होती. तुमच्यात आमच्यात एकच कॉमन पॉईंट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सिलेबसला न्याय द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला जास्त रिगरसच करावं लागणार आहे. तुम्हाला वेळ पण कमी. सध्या आपण 18 मेलाच एक्झाम आहे असं कन्सिडर करतोय आणि 30 असेल शक्यतो तरी. त्यामुळे तुम्हाला आता जास्तीत जास्त जी झालंय तुम्ही जे वाचलंय ना त्याच्यावर रिव्हिजन ठेवा. पहिला रिडिंग झाल्यानंतर रिव्हिजन, आणि मग तुम्ही रायटिंग करू शकताय. तुम्ही रिव्हिजन आणि रिडिंग न करता डायरेक्ट तुम्ही तर काही लिहू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर आता सिंपल आहे, काही जण म्हणतात की मला लिहिता येत नाही, मी वाचले 1-2 रिडिंग केले किंवा एक रिडिंग केली आणि मला लिहिता येत नाही, मला डाटा आठवत नाही. तर एक सिंपल सांगेन, तुम्हाला जर आता सगळ्याला सांगितलं की राष्ट्रपतीवर काहीतरी लिहा, एक पान लिहा, तर सगळी लिहिताल. कारण तुम्हाला काहीतरी माहिती त्याचे कार्य, कोणतं कार्य लिहिल, कोण कलम लिहिताल, कोण आता कोण आहे, कोण लिहिन, काय जुना कोण होता, काही लिहू शकता तुम्ही एक पान. कारण तुम्हाला ती वाचलेला एक चॅप्टर, तुम्हाला कंटेंट माहिती. तसंच आहे सेम येतं रिटर्नला. काहीच असं काही एक्स्ट्राऑर्डिनरी रॉकेट सायन्स काहीच नाही.
तुम्ही जी रीड केलंय आणि तुम्ही जी रिकॉल करताय, म्हणजे तुमचं रिकॉल जर झालं, तुमचा डाटा जर तुमच्या डोक्यात असला, तुम्हाला जर 4 पानाचा डाटा तुमच्या डोक्यात आहे, तर तुम्ही एक पान कसंही लिहू शकता. सेम तसंच इथे रिटर्नला वेगळं काहीच नाही. त्यामुळे तुमची रिडिंग आणि रिव्हिजन ही खूप महत्वाचं आहे. तर दुसरं एक आहे की रायटिंगचं एक बरेच जण विचारतात की रायटिंग कसं करायचं, काय बरेच क्वेश्चन आहेत, किती वेळ करायचा काय. तर रायटिंगला रॉकेट सायन्स मी पहिलेच सांगितलं काहीच नाही. म्हणजे रायटिंग मध्ये काय आहे, तुम्हाला फक्त एक्झामिनरला खुश करायचं आहे, सिम्पल. ती वेगवेगळे मार्ग आहेत. कोण एकदम अक्षर भारी काढन, कंटेंट तर द्यायचं आहे, पण त्याबरोबर पॅरलली गोष्टी मी सांगतोय. तर तुम्ही तिथं रायटिंग मध्ये काय, तुमचं इंट्रोडक्शन, सुरुवात काय, इंट्रोडक्शन. हार्डली तुमचे 2 ओळीचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. तुम्हाला तिथं 4 ओळीचं करायचंच नाही. 2 ओळीत काय, आता आम्हाला एक चॅप्टर होतं, मी एक्झाम्पल सांगतो, फूड ॲडिटिव्ह. फूड ॲडिटिव्ह चॅप्टर होता. मी इंट्रोडक्शन, मी अमृत, आम्ही आज जे काय ग्रुप होता आमचा, त्यांनी एक कॉमन पॉईंट काढलेलं की फूड ॲडिटिव्ह चॅप्टर विचारला की एपीएसएसआय 2008चं सेक्शन 23 टाकायचंच. आम्ही ठरवलेलंच. मग तिथं फूड ॲडिटिव्हचा कोणताही क्वेश्चन येऊ द्या, त्यांचं क्लासिफिकेशन विचारू द्या, ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय विचारायचं ते विचारू द्या, तर आम्ही ती वाक्य टाकणारच की फूड सेफ्टी ऍक्ट 2006च्या नुसार हे सेक्शन फूड ॲडिटिव्हचं आहे. संपलं. मग ते कुठलंही विचारू द्या. तसं तुम्ही ठराविक पॉईंट काढून ठेवा. आता तुमचा जो टिलेट चॅप्टर आहे, वीड चॅप्टर आहे किंवा ग्रीन हाऊस असं ग्लोबल वॉर्मिंगचा, तुम्ही त्यात ठराविक पॉईंट काढून ठेवायचा की हे 2 वाक्य मला टाकायचेच, ह्या रिलेटेड काय पण विचारू द्या. त्यामुळे त्याला काही असं बर्डन घेऊ नका की इंट्रोडक्शन मध्ये काय टाकायचं, काय केलं पाहिजे, काय. तुम्ही काही टाकू शकता. कोण करंटची नोट टाकू शकतं, कोण ऍक्ट टाकू शकतं, कोण डेफिनेशन टाकू शकतं. डेफिनेशन पण इंट्रोडक्शन मध्ये टाकू शकताय. किंवा आता टिलेटचा एखादा सायंटिस्ट आठवला मधनं टाकून दिला, काय असं वेगळं काय ना, 2-3 फक्त तुमचं 2-3 लाईनचं असावं इंट्रोडक्शन. तर तुम्हाला इंट्रोडक्शन मार्क देणार नाहीत, पण तुमच्या जे एक्झामिनर आहे त्या इम्प्रेशन टाकण्यासाठी इंट्रोडक्शन आहे की त्याला वाटलं पाहिजे की हा ह्याला माहिती बाबा काहीतरी, किंवा ह्याला त्यांनी त्या ठराविक पॉईंटला लिहिले काहीतरी. आता तुमचं मेन मार्क देणार आहे बॉडी, म्हणजे आपण म्हणतो बॉडी. त्या बॉडीमध्ये क्वेश्चनच्या रिलेव्हंट तुम्ही लिहिलं पाहिजे. आता एक्झाम्पल सांगतो की क्वेश्चन कसं, म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन वाचताना चुकला आणि रिलेव्हंट काही लिहिलं, तर एक टेस्ट सिरीज होती. तर आमच्या टेस्ट सिरीजमध्ये एक जणांनी काय झालं, आम्ही आता काय व्हायचं, टेस्ट सिरीज झाल्यानंतर आम्ही ते बघायचो बाकीच्या सरांकडे भेटून की कुणी कसं लिहितंय किंवा काय. तर त्यावेळेस असं होतं की आम्हाला विचारलेलं व्हीट मिलिंग, तर तो व्हीट मिलिंग विचारलेला त्यांनी पॅराबॉइलिंग लिहिलता. सॉरी, राईसचं विचारलेलं, राईस मिलिंग विचारलेला आणि ते राईसचा पॅराबॉइलिंग लिहिलता. तर असं ब्लंडर व्हायला नको आपल्याला. विचारलंय काय, स्टिक टू द पॉईंट आपल्याला लिहायचं, रिलेव्हंट क्वेश्चनच्या रिलेटेड आता. त्यामुळे क्वेश्चन मी शेवट सांगून काय काय एक्झामला काय काय चुका होतात, जी माझ्याकडून पण एक चूक झाली. म्हणजे आम्ही इथं आलोय म्हणजे अशा चुका केलेल्या असं काहीच नाही. चुका नसतेच केलं तर आणि रँक भरपूर वर असते आणि टॉपरच असतो. मग चुका माझ्याकडून पण झालेल्या, फक्त आम्ही ते चुका झाल्यात ते आता तुम्हाला कुठेतरी अवेअर करायला आलोय, ते तुमच्याकडून होऊन आहेत. तर तिचं की तुमचा डाटा कंटेंट ते तुमचा प्रॉपर पाहिजे, रिलेव्हंट. आता त्या कंटेंटला रिप्रेझेंट कसं करायचं, किंवा प्रेझेंटेशन जे म्हणतो आपण, प्रेझेंटेशन केलं पाहिजे, चांगला आन्सर रायटिंग, क्वेश्चन चांगलं लिहिलं पाहिजे. तर मार्क वाढवणाऱ्या गोष्टी काय, तुमचा फ्लो चार्ट आहे, तुम्हाला डायग्राम आहे. तुम्हाला फक्त एक बेसिक क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही डोक्याला 1-2 सेकंद सांगायचं, ह्यात मी काही इनोव्हेटिव्ह करू शकतो का. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारलाय, समजा फिट मिलिंग विचारलाय आम्हाला जो होता तो, तर आम्हाला माहिती तर डायग्राम आहे किंवा आम्ही तसं डायग्राम काढून पण ठेवलेला, तर डोक्यात आलं पाहिजे की हा फिट मिलिंगला मला डायग्राम काढायची, लगेच डायग्राम काढायची. किंवा मला माहिती की फिट मिलिंगला आणि काय फ्लो चार्ट आहे, तर फ्लो चार्ट करायचा. मला माहिती की आणि काय एक्झाम्पल आहे त्यात किंवा काय असं, तुम्ही काही असू द्या, तुम्हाला तिथं फक्त कळलं पाहिजे की तिथं मला इनोव्हेटिव्ह काय करता येते का. डायग्राम असतील, फ्लो चार्ट असतील, किंवा आणखी वेगवेगळं, म्हणजे करंट न्यूज ते डाटामध्ये पण टाकू शकतो किंवा इंट्रोडक्शन मध्ये पण टाकू शकताय. त्यामुळे वेगळं काहीच नाही. आता दुसरं काय की आणि त्याला स्ट्रक्चर थोडं भारी कसं बनवायचं तुमच्या क्वेश्चनला, त्या आन्सरला. समजा तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं, डाटा पण तुम्ही चांगलं डायग्राम टाकलं वगैरे, ही टाकलं डायग्राम टाकलं, फ्लोचार्ट टाकला, तर खाली आता शेवटी राहतं की कन्क्लुजन काय नाही, वर काय लिहिलं ती सिंपल मध्ये सांगायचं तुम्हाला. आता तुम्हाला मी सांगितलं की आम्हाला समजा ऍडिटिव्ह आहे चॅप्टर, फूड ऍडिटिव्ह, तर आम्ही तीच कन्क्लुजन करायचो की हा फूड ऍडिटिव्ह कसं इम्पॉर्टंट आहे किंवा फूड मध्ये काय त्याचा रोल आहे, 2 वाक्यात कन्क्लुजन करायचं. किंवा वर तुम्हाला काय विचारलं, क्लासिफिकेशन ऑफ फूड ऍडिटिव्ह विचारलं, तर आम्ही सांगायचो असं क्लासिफिकेशन आहे आणि ह्याच्यामुळे आम्हाला अगोदरच कळतं की कोणता फूड ऍडिटिव्ह हा कोणत्या प्रकारचा आहे. झालं, त्याच्यावर काय कन्क्लुजन मध्ये तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. तर तुमचं हे झालं स्ट्रक्चर, आन्सर रायटिंगचं किंवा आन्सरचं स्ट्रक्चर झालं. तर आता तुम्हाला ह्यात मार्क कसे मिळवायचे, म्हणजे मी काही 1-2 स्ट्रॅटेजी वापरत होतो की ह्यात आणखी कसे मार्क मिळवायचे. तर तुम्ही तिथं काय आहे की आता त्याला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन म्हणजे नीटनेस जो आहे तो कसा दाखवायचा किंवा त्याला कसं आणखी चांगल्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं. तर ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन लिहिता, तर इंट्रोडक्शन लिहिलं तर बॉडी ज्यावेळेस लिहिता तुम्ही, बॉडीला मग समजा तुम्हाला ऍडव्हान्टेज विचारलं तर त्याला तुम्ही बॉक्स केला पाहिजे की हायलाइट झालं पाहिजे की तुम्हाला हा इथं ऍडव्हान्टेजेस आहेत. एक्झामिनरला चेकिंगला सोपं झालं पाहिजे. त्याला फक्त खुश करायचं. मी सिंपल सांगेन की रिटर्न मध्ये काहीच नाही, त्याला खुश करायचं फक्त. पेपर चेक करताना त्याला मेंटल स्ट्रेस द्यायचा नाही.
तुम्ही कुठे ऍडव्हान्टेज लिहिता आणि कुठे डिसएडव्हान्टेज, कुठे क्लासिफिकेशन चालू होते, ही तुम्हाला त्याला दाखवून द्यायची की हा इथं इथं आहे, तुम्ही आता चेक करा. त्याला असं शोधायला नाही गरज पडली पाहिजे. आता बरेच जण आन्सर पाठवतात, तर त्यात बऱ्याच जणांनी चांगला आन्सर लिहिले, पण तरी पण मला असं विचारतात की आणि काय केलं पाहिजे. तर मी सांगेन की काय काय जणांचं तेवढं भारी आन्सर आहे की मी पण तेवढं काय काय चांगला आन्सर लिहित नव्हतो. त्यामुळे तुम्ही फक्त तिथं काय की बॉक्स करा, जिथं कुठं मेन तुमचा पॉईंट चालू होते. तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन मध्ये ऍडव्हान्टेज आणि क्लासिफिकेशन लिहा, तर तुम्ही तिथं बॉडीमध्ये ज्यावेळेस क्लासिफिकेशन ऍडव्हान्टेज लिहितात त्याला फक्त बॉक्स करा. तिथं शक्यतो तुम्ही मग ट्राय करा की पेननी बॉक्स करा, कारण काय काय जणांच्या लाईन एवढ्या खतरनाक असतात की डायरेक्ट त्या ऍडव्हान्टेज शब्दातच जाते डायरेक्ट चौकोन बॉक्स करताना. त्यामुळे तिथं शक्यतो स्केल वापरा, आणखी चांगला वाटेल इफेक्टिव्ह. जर तुमच्या असं जर तुमची लाईन जर सरळ येत असेल स्टेटमध्ये, तर तुम्ही ती पण करू शकता. पण ज्याला वाटतं की थोडं वाकड तिकडी त्याला ती वापरू शकता स्केल. बाकी आणखी काय, मेन वर्डला अंडरलाईन, म्हणजे तिथं तुम्ही आता समजा एखादं तुम्हाला आता पाश्चरायझेशन टेक्निक्स विचारली किंवा तुम्हाला विचारलंय पाश्चरायझेशन फूड मधलं सांगा, तर तुम्ही तिथं आता टेम्परेचर मध्ये तुम्हाला 2-3 मेथड टाइप्स त्याचे तीन, तर त्यात तुम्ही तिथं आता टेम्परेचर येणार आहे, पर्टिक्युलर पॉईंट येतो या, तर तुम्ही त्याला हायलाइट करून ठेवा, डबल अंडरलाईन करा किंवा बॉक्स पण करू शकता तिथं लहान. तर त्याला एक्झामिनर लगेच कळलं पाहिजे हा ह्याला हे पर्टिक्युलर माहिती आहे. त्यामुळे मेन वर्डला अंडरलाईन करणं, मेन क्वेश्चनला, मेन तुम्हाला जे विचारलंय क्वेश्चनला तिथे तुम्हाला बॉक्स करणं आणि बाकी डायग्राम वगैरे करणं, ह्याच्यावर काहीच नाही. तुमचा रिलेव्हंट डाटा आणि ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा फक्त. बाकी एक आहे की तुम्ही तिथं आता बरेच जण क्वेश्चन पाठवतात, त्यात काय काय आहे की असं डॉट करतात किंवा स्टार वगैरे करतात. ते तुम्हाला एक्झामला पण आहे तसं, एमपीसीची सूचना पण आहे की तुम्ही तिथं असं काय हे करू नका, सिम्बॉल वगैरे वापरू नका. आणि ते बरोबर पण वाटत नाही एक्झामिनरला चेक करताना, समजा तसं काही नसेल तरी पण. तर तिथं तुम्ही सब पॉईंट लिहा. ऍडव्हान्टेज विचारलाय तर ऍडव्हान्टेजला तुम्ही ए दिलाय कॅपिटल, तर तिथं स्मॉल त्याचे जे सब पॉईंट आहे त्याला स्मॉल ए स्मॉल बी असं करा. असं स्टार डॉट किंवा असं काय काय जण ते बाण वगैरे करतात, तसं करू नका. ते थोडं हे वाटतंय जरा बघताना एवढं चांगलं वाटत नाही. तर ते तिथं तुम्ही वापरा बरेच जण सब पॉईंट. सब पॉईंट बदलत राहा, म्हणजे एकच सब पॉईंट सगळीकडे तीच वापरताय. एक जर आकडा टाकला रोमन आकडा टाकायला लागला तर तसं काय करू नका, थोडं डिफरन्स ठेवा. चेक करताना वाटलं नाही पाहिजे की सरळच चाललाय सगळा, एकच कॉमन मेथड सगळीकडे वापरतोय, ती एक करा तुम्ही. बाकी आता अँसर रायटिंगचं एक बरेच, हँड रायटिंगचं एक बरेच विचारतात. तर माझी हँड रायटिंग माझी तर काही चांगली नव्हती एवढी, तरी पण आहे, मी सिलेक्ट तर आहे. त्यामुळे एवढं काही इश्यू येत नाही, थोडाफार प्लस पॉईंट राहू शकतो, पण तो प्रायोरिटी नाही. म्हणजे असं असे पण बरेच जण की ज्यांचे रँक 10 मध्ये पण त्यांचं अक्षर एवढं काही चांगलं नाही. माझं पण एवढं अक्षर काही चांगलं नव्हतं. त्यामुळे तो अक्षराचा एक मुद्दा तुम्ही बाजूला ठेवा, एक फक्त वाचता यावं एवढं फक्त असावं, म्हणजे आपल्याला कळावं 4 दिवसांनी एवढं फक्त असावं. तर अँसर रायटिंगचं बरेच, हँड रायटिंगचं बरेच जण विचारत होते, तो एक झालं. आता मार्क कसे वाढवायचे, म्हणजे मी एक टेक्निक वापरत होतो की समजा तुम्हाला विचारलं की पाश्चरायझेशन एक्सप्लेन करा, असा ब्रॉड 10 मार्काला क्वेश्चन विचारलाय, तर तुम्ही मल्टिपल पॉईंटला टच करा. म्हणजे हे फसवण्याची टेक्निक आहे तुम्हाला एक्झामिनरला. तर मी काय केलं, तर समजा असा कोणता क्वेश्चन आला की एक्सप्लेन करा पाश्चरायझेशन नुसतं फूड मधलं, त्याने पर्टिक्युलर काही दिलं नाही, तर अशा क्वेश्चन मी जास्त घ्यायचो. म्हणजे क्वेश्चन ऑफ सिलेक्शन मध्ये पण तो एक फॅक्टर माझा तो असायचा. तर त्यात तुम्हाला मी सांगतो कसं त्याचा फायदा आहे. तर तो जर क्वेश्चन सिलेक्ट केला पाश्चरायझेशन टेक्निक्स फूड मधली, तर तुम्ही डेफिनेशन लिहिला इंट्रोडक्शन मध्ये काय असेल ते त्याचं. आता बॉडीमध्ये तुम्ही काही लिहू शकता, तुम्ही मोकाट आहे, कारण तुम्हाला त्यांनी फक्त एक्सप्लेन करा विचारलंय. तर सगळेजण काय करतात, मेजॉरिटी मुलं काय करतात, समजा एका मुलाने काय केलं की त्याच्या मेथड्सच एक्सप्लेन केला 2 पानाच्या, समजा 10 मार्काला क्वेश्चन आहे आणि 2 पानं मेथड्सच एक्सप्लेन केल्या. तर तो एक्झामिनर काय करेन, त्याला काय वाटणार की याने मेथड एक्सप्लेन केल्या 10 पैकी 4 मार्क 5 मार्क देईल तो, त्याला काही जास्त स्कोप नाही मार्क द्यायला. पण एक जणांनी काय केलं की एक एक पान समजा त्यांनी मेथड एक्सप्लेन केल्या, अर्ध्या पानात पुन्हा 4 पॉईंट टाकले ऍडव्हान्टेजेस ऑफ पाश्चरायझेशन मुळे काय होतं, किंवा आणखी एक पॉईंट, म्हणजे मल्टिपल पॉईंटला टच केलं. ऍडव्हान्टेजेस लिहिले, त्याचं मेथड्स लिहिल्या, आणखी इफेक्ट लिहिला, पाश्चरायझेशन मुळे फूडवर काय इफेक्ट होतो किंवा काय, असं काय 3-4 पॉईंटनी मल्टिपल पॉईंटनी टच केला ना, तर एक्झामिनरला तिथं प्रत्येक पॉईंटला मार्क देणं तर आहे. तर तिथं तो काय करेल, मेथडला समजा 2.5 मार्क देईल, 3 मार्क देईल मेथडला, जी 5 मार्क समजा दुसऱ्या मुलाला दिलेत तिथं मला 3च मार्क देईल. पण मला काय करेल, ऍडव्हान्टेजला 2 देईल, मी इफेक्ट लिहिला फूडवरचा त्याला 1.5 देईल, ओव्हरऑल किती झाले माझे 6.5 मार्क झाले. हे फक्त फसवायचं, म्हणजे मी 2च पॉईंट लिहिलं, फक्त मल्टिपल पॉईंटला टच केल्यामुळे मला चांगले मार्क पडले. मी 2 पॉईंट लिहिलं, मी तेवढाच वेळ दिला, मी तेवढंच सगळं केलं, मी मेथड लिहिल्या, फक्त मी काय केलं मल्टिपल पॉईंटला टच केलं. त्यामुळे तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता की मल्टिपल पॉईंटला टच करा, जी की तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट आहे. आता त्यांनी विचारलं एक्सप्लेन ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस, ग्रीन हाऊस इफेक्ट, तुम्ही तिथं काही लिहू शकता, इफेक्ट लिहा, त्याचं रिझन्स लिहा, त्याचा हेल्थवरचा इम्पॅक्ट लिहा, ऍग्रिकल्चरचा इम्पॅक्ट लिहा, असं मल्टिपल पॉईंटला टच करा. ओव्हरऑल मार्क तुमचे जे आहेत ना ते तुम्हाला वाढतील 10 पैकी. हे झालं रायटिंग बद्दल. तर बरेच जणांचं एक आता असा एक क्वेश्चन असतोय की रिकॉल होत नाही किंवा मी वाचलं पण मला आठवत नाही. तर सगळ्यात ती होण्याचं मेन कारण आहे की तुमची रिव्हिजन कमी आहे. त्यामुळे तुम्हाला सांगेन की रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या. तुम्ही जेवढी जास्त रिव्हिजन करचाल तेवढं जास्त तुमचं रिकॉल होणार आहे.
तुमचा जर कंटेंट 4 पानाचा तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही 2 पानं इझी लिहू शकता कमी वेळेत. त्यामुळे रिव्हिजनवर जास्त भर द्या. आता रिव्हिजन कशा होतात तर तुमच्या नोट्स, म्हणजे तुमच्या जर नोट्स जर शॉर्ट असतील ना तर भरपूर रिव्हिजन होतात. म्हणजे तुम्ही जर 10 मिनिटं तुम्हाला एका 2 पेजेसला वाचायला लागतात तर शॉर्ट नोट जर तुमचे रेडी असतात ना 4 मिनिटात वाचून होतात. तुम्ही वेळ सेव्ह करू शकता. त्यामुळे ट्राय करा की आता तुमचा सिलेबस थोडा जास्त आहे आणि वेळ पण कमी तुम्हाला, त्यामुळे सगळे नोट्स काढणं शक्य नसेल आता ते मला म्हणजे वाटतंय. पण तुम्ही अशा ठराविक पॉईंटच्या काढा की जिथे मला थोडं कमी वेळात मला आउटपुट घ्यायचं आहे. तुम्ही असं प्रायोरिटीने चॅप्टर डिसाईड करा आणि ट्राय करा की त्याचे नोट्स तुमच्या असल्या पाहिजेत रेडी. त्या नोट्सचा असा फायदा आहे की तुम्हाला रिव्हिजन जास्तीत जास्त होतात आणि सगळ्यात जास्त फायदा तुमचा त्या लास्टच्या मे महिन्यात आहे, ज्यावेळेस तुमची एक्झाम एकदम जवळ येईल. म्हणजे भरपूर रिव्हिजन होतात. तुम्हाला असं त्यावेळेस डिमोरलाइज होत नाही की मला रिव्हिजन होत नाही किंवा मला आता होईल का नाही कव्हर किंवा काय. तर तुमचं जास्तीत जास्त रिव्हिजन त्या 19 दिवसात होणार आहे, 18 दिवसात मे महिन्याच्या. त्यामुळे तुम्ही नोट्स काढलेला तो तुमचा फायदा आहे. रिव्हिजन जास्त होती आणि कमी वेळात तुम्ही जास्त पॉईंटला टच करू शकता. रिकॉल पण होते. तिसरी गोष्ट हाताखालनं पण जाते नोट्स काढताना. त्यामुळे ती नोट्स काढा तुम्ही शक्यतो. म्हणजे मी काढलेला, मी शेअर पण केला त्या ग्रुपवर नोट्स, तर तशा तुम्ही शॉर्ट मध्ये काढा, असं डिटेल काढू नका. 110 थोडक्यात असतोय तो फॉर्म्युला, ते तुम्ही 110 नाही पण एक 10 पेजेस असतील वाचलेले, त्यातले तुम्ही 8 पेज मध्ये तरी नोट्स तुम्ही शॉर्ट नोट्स पाहिजे तुमच्या. तर ते नोट्स एक मुद्दा झाला. बाकी बऱ्याच एक क्वेश्चन होता की सिलेबस कमी आहे, सिलेबस जास्त आहे आणि वेळ कमी आहे. तर मी तुम्हाला सांगेन की ती तर तुम्हाला सगळ्याला माहिती की सिलेबस भरपूरच आहे. तर त्यात तुम्हाला काय करावं लागेल की प्रायोरिटीने मुद्दे काहीतरी काय करावं लागतात. म्हणजे तुम्ही आता पहिले तर तुम्हाला, म्हणजे मला वाटत नाही कोण करणार पण आहे, तुम्ही तुमचा जी स्टडी मटेरियल आहे, जे काही पुस्तक वगैरे आहेत नोट्स वगैरे, ती प्रिसाईज म्हणजे एक्सलन्सच मी तर सांगेन. एक्सलन्स शिवाय काय करूच नका. आणि मी एक्सलन्स होतो, एक्सलन्स शिवाय म्हणजे आम्हाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही केलं, पण नंतर आम्हाला कळलं की आम्ही एक्सलन्स नोट्स जरी केल्या असतील तर आम्हाला काहीच गरज नव्हती एवढं एफर्ट्स घ्यायची. आणि ती तुम्हाला सांगतो की एक्सलन्सच्या बुकलेट आहेत ना त्याच्यावर काहीच करू नका. हार्डली कुठं जर तुम्हाला वाटत असेल की थोडं मला हे वाचताना थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, मग तुम्ही ChatGPT वगैरे वापरू शकता. ChatGPTचा तुम्ही शक्यतो वापर टाळाच. आम्ही ज्यावेळेस जास्त केला त्यावेळेस आणि आम्हाला वेळ भरपूर होता, तर तुम्ही ChatGPT वगैरे इंटरनेटचा वापर करूच नका. हार्डली ChatGPT कधी वापरा की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की हा पॉईंट मला जास्त कॉम्प्लिकेटेड वाटतोय नोट्स मधला, त्यावेळेस तुम्ही त्याला वापरा. बाकी इतर वेळी तुम्ही नोट्सच आपल्या एक्सलन्सच्या ज्या काय आहेत ना बुकलेट त्या वापरा. प्रिसाइज सिलेक्टिव्ह मटेरियल तुमचं ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही एक आहे की आता तुम्हाला वेळ कमी ना, तर तुमचं असं काही राहिलं असेल की तुम्हाला वाटतं की हा चॅप्टर मला स्वतः वाचून पण सेल्फ वाचून पण होऊ शकतो, तर तुम्ही सेल्फ करा. लेक्चरवर डिपेंड राहू नका की लेक्चर कधी होईल मग मी तो करेल. जर तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही स्वतःच करा. म्हणजे अगोदर लेक्चरची वाट न बघता. लेक्चर बघत असाल तर तुम्ही 1.5x 2x बघू शकता. एवढं काय असं फास्ट वाटत नाही. 1.5x 2x म्हणजे वेळ वाचवण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, ज्याला कोणाला वाटत असेल की 2 महिने राहिले, मला एवढं राहिले तेवढं, त्याला ही स्ट्रॅटेजी सांगतोय मी की तुम्ही मग ती 1.5x 2x लेक्चर बघा. ज्या ठिकाणी वाटतंय तुम्हाला मी स्वतः करू शकतो या विदाऊट लेक्चर बघता मी स्वतः सेल्फ करू शकतो सेल्फ स्टडी, तर तुम्ही सेल्फ करा. लेक्चरवर डिपेंड राहू नका. त्याच्यामुळे काय होईल की अगोदर तुमचं काही पॉईंट्स कम्प्लीट होतात. आणि तिसरी एक आहे की तुम्ही प्रायोरिटी ठरवा. की प्रायोरिटी कशी ठरवा की तुम्हाला माहिती आहे की मी ग्रीन हाऊस इफेक्टवर मी काहीतरी लिहू शकतो एक पान, तर तुम्ही त्याला 10 वेळा आणखी रिव्हिजन करत बसू नका. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर वाटतंय की मला आता ही मायटोसिस आणि मिओसिस मला थोडा आणखी वेळ लागते, जरा रिव्हिजन कमी पडतात किंवा काय असेल जेनेटिक्सचा चॅप्टर असेल किंवा पॅथचा असेल, तर त्याला तुम्ही प्रायोरिटी ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय म्हणजे काहीतरी लिहू शकताय, तुम्हाला आता वाटतं की मी हा एक पान तरी लिहू शकतोय, त्याला तुम्ही जास्त प्रायोरिटी देऊ नका. म्हणजे प्रायोरिटी इन द सेन्स की तुम्हाला वाटतं की मी लिहू शकतोय, त्याला वेळ जास्त देऊ नका. बाकी तुम्ही मग ज्याला वाटतं तुम्हाला की मला थोडं आणखी रिव्हिजन लागतात किंवा काय, त्याला तुम्ही प्रायोरिटीने वेळ द्या. आता पेपर 1 तर तुमचा सिलेबस कमी, शक्यतो पेपर 1 ला तुम्ही जास्त म्हणजे सगळे सिलेबस 100% कव्हर करायचा तुम्हाला. पण पेपर 1 ला कुठेतरी तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे सिलेबसचा कमी आहे, तिथे तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकताय. आपल्याला ओव्हरऑल स्कोर आणायचा असते, त्यामुळे आपल्याला काय असं काय एकाच पेपरला जास्त मार्क एका पेपरला कमी असं काय करायचं नाही. ओव्हरऑल स्कोर मॅटर करतो सिलेक्शनला. तर पेपर 1 ला तुम्ही जास्त पूर्ण सिलेबस तर कव्हर करायचं टार्गेट ठेवा, कारण तिथं मेजॉरिटी मुलं करणारच आहेत ते. पेपर 1 ला तुमचा सिलेबस कमी, तर पेपर 2 ला 80% तर तुमचा सिलेबस बाय हार्ट पाहिजे, म्हणजे एकदम पाठच झालेला पाहिजे किंवा तुमचा तो चांगला झालेला पाहिजे. आणि राहिलेला 20% तो स्किप करू नका. तुम्ही स्किप काही करू नका, कारण तिथं जर तुम्हाला ऑप्शन मध्ये जर तसा तुमचं दोन्ही खालचं समजा तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेत, पेपर 2 ला मला वाटतं तसंच आहे, 10 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येकात 2-2 आहेत ना तुम्हाला, तर मग त्या 2-2 मध्ये तर असं होऊ नये की एकच येतो मला एक येत नाही. त्यामुळे तुम्ही असं सिलेबस स्किप करू नका कुठला, पण जी काही 20% राहिलेला सिलेबस आहे त्यात प्रायोरिटी ठरवा. म्हणजे ह्यातलं मला एवढं तर करायचंच आहे, ह्यातले 2 तरी क्वेश्चन मला एवढं आले पाहिजे किंवा काहीतरी लिहिता आलं पाहिजे. एक पेज मला ऍटलिस्ट बाबा वर्स्ट सिच्युएशनला मला एक पेज तरी लिहिता आलं पाहिजे.
तर ते प्रायोरिटी ठरवा सिलेबसला, असं रँडमली करू नका, कारण तुम्हाला आता ते प्रायोरिटी ठरवूनच सिलेबस करावा लागणार तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे. तर तो कमी वेळेचा एक आहे, तो तुम्ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. बाकी आणखी एक आहे की रिव्हिजनला किती वेळ द्यायचा किंवा आन्सर रायटिंगला कसं डेली कसं फॉलो करायचं किंवा काय. तर रिव्हिजन तुम्ही दिवसाची अलॉट करा टायमिंग. तुमचं आता जवळपास 30% तरी वेळ, म्हणजे जे काय असेल तुम्ही 8 तास 10 तास करत असाल त्यातला 3 तास तरी तुमचा वेळ हा रिव्हिजनलाच पाहिजे झालेला. कारण रिव्हिजन जर करत नसाल तर तुमचा काहीच फायदा नाही. तुम्ही नुसतं पुढे जाताय आणि तुम्हाला काहीच येणार नाही लिहिता. तर तुम्हाला कधी कळणार आहे या की मला आठवतंय किंवा मला झालेलं मला रिकॉल होतंय की मी योग्य ट्रॅकवर चाललोय, तर त्याला तुम्हाला रायटिंगच आहे. दिवसाला तुम्ही सध्या म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही 5, आता ह्या मंथ एंडिंग पर्यंत तुम्ही 5 तरी लिहा, आणि पुढच्या मंथ पासून तर तुम्ही 8 ते 10 क्वेश्चन तरी लिहिलेच पाहिजेत. बाकी एक्सेलची टेस्ट तर वीकली असते ती तर द्याच, त्याशिवाय तुम्हाला वातावरण आणि फ्लो मध्ये तुम्ही येणारच नाही. आमचं सिलेक्शन होण्याचं सगळ्यात जास्त मेन कारण जर असेल तर आम्ही इथे येऊन टेस्ट सिरीज, म्हणजे तुम्ही जिथं बसलाय ना तिथेच आम्ही टेस्ट सिरीज दिल्यात. असं आयोगात ज्यावेळेस आम्ही गेलो आयोगाचा पेपर, म्हणजे आम्ही एक्साइटेड होतो की आम्ही कधी पेपर दिलं येईन माघारी मुंबईवरून, कारण आम्हाला तिथं टेस्ट सिरीज दिल्यासारखंच होतं. असं वाटलंच नाही, आम्ही सरांना पण येऊन बोललो की तिथं असं वाटलंच नाही मी एमपीसीचा पेपर दिलाय, असं वाटत होतं टेस्ट सिरीज दिलाय. एवढं तुम्ही इथं येऊन ऑफलाईनचा तीच फायदा इथं. तुम्ही आमच्या वेळेस त्यावेळेस वीकली नसायच्या, पण आता तुम्हाला ती एक भारी तुमच्यासाठी तर ती एक आणखी संधी आहे. तुम्ही इथे येऊन वीकली टेस्ट द्याच, म्हणजे तुम्ही बाहेर जरी राहत असाल तरी ट्राय करा की म्हणजे एका आड एक तरी देताच आली पाहिजे. फुल लेंथ तर द्यावीच लागणार आहे तुम्हाला, द्याच. जर तुम्ही टेस्ट सिरीज देत नसाल तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. रायटिंग करत नसाल तर कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. म्हणजे ही ट्रिकलबाजी सत्य जी आहे ती आहेच. तुम्ही जर आतापर्यंत रायटिंग करत नसाल तर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आता तर नाहीच, सध्या जर नाहीच तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये, कारण तुम्हाला कॉम्पिटिशन एपिसोपेक्षा तर तुमची जास्तच कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुम्ही रायटिंग तर करावंच लागणार आहे, पण त्याबरोबर तुम्हाला ही टेस्ट सिरीज वीकली टेस्ट असतील ते तुम्हाला फ्लो मध्ये राहण्यासाठी. आणि तुम्ही ज्यावेळेस करताल ना की स्वतः ज्यावेळेस करताल ना रायटिंग प्रॅक्टिस किंवा रायटिंग क्वेश्चन, त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की माझं चुकतंय कुठं. आता मी किती जरी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं किंवा कुणी आणखी दररोज जरी गेस्ट लेक्चर किंवा कुणी जरी सांगितलं तुम्हाला मित्रांनी की रायटिंग कर, रायटिंग महत्वाची, तुम्हाला पण माहिती रायटिंग महत्वाची, पण जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना रायटिंग, जोपर्यंत तुम्ही दररोज 5 क्वेश्चन लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की माझं चुकतंय काय, की मला वेळ कमी पडतोय, की माझं स्पीड कमी आहे का, माझे रिव्हिजन किंवा डाटाच कमी माझ्याकडं, मला प्रॉब्लेम काय येतो या. आणि तुम्ही त्यावेळेस करचाल ना, तुम्ही 5 दिवस तर तुम्ही टेन्शन मध्ये जाणार. झालं पण असेल, काय काय जण केलं नाही पहिला महिना, नंतर केलं, नंतर काय लागलं की लईच आवड दिसायला लागले किंवा आता जमतंय का नाही. ती फेज करी आलीच पाहिजे आणि ती आताच येण्याची गरज आहे. तुम्ही मे मध्ये येऊ शकत नाही ती फेज. मे मध्ये मग तुम्ही पेपरला जाऊ का नाही इथनं सुरुवात होईल. मग आता तुम्ही आणा ती फेज की तुम्ही आता बसा. जर कोणी केलं नसेल तर म्हणतोय, जर करत असाल, म्हणजे करतात बरेच जण मला पाठवतात, त्यांच्यासाठी तर काय हा विषयच नाही. पण जर कोण करत नसेल डेली रायटिंग आन्सर प्रॅक्टिस, तर त्यासाठी मी सांगतोय की तुम्ही डेली 5 क्वेश्चन तरी लिहा. आम्ही लिहित होतो, माझे आम्हाला ब्लँक पेजेसवर आम्ही त्यावेळेस माहित नव्हतं आम्हाला. आमचं असं होतं की पूर्ण नवीन असल्यामुळे आम्हाला एक आठवडा कळलं की आम्हाला लाईनचे पेज येणार आहेत आन्सर. इंजिनिअरिंगचा पेपर झाला मग आम्हाला कळलं. तोपर्यंत आम्ही ब्लँक पेजेसवरच पूर्ण प्रॅक्टिस करत होतो. इथनं आमचा थोडा वेगळा संघर्ष होता. आमचा सिलेबसचा नव्हता किंवा अभ्यासाचा तर होता थोडा, पण स्टार्टिंगला होता, पण असला जास्त संघर्ष होता आम्हाला. एक्झाम पुढे जा, तारीख माहित नाही, ब्लँक पेजेसवर लिहित होतं तर पुन्हा कळलं रायटिंग लाईनिंगचे पेजेस आहेत. त्यामुळं तुम्ही डेली 5 तरी क्वेश्चन आता सध्याला लिहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. बाकी आता तुम्ही ह्या मंथिंग पर्यंत 5 लिहू शकता, तिथून पुढे तुम्ही वाढू शकता, 8-10 क्वेश्चन दररोज लिहू शकता. आता क्वेश्चन लिहिताना तुम्ही टायमिंग लावला पाहिजे. आतापर्यंत नसन लावला तर ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, पण आता इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन लिहित असाल त्यावेळेस तुम्ही टायमिंग लावा. आता तुमचं पेपर 2चं मला वाटतं 20 क्वेश्चन लिहायचे तर 10 मार्काला एक असं काहीतरी आहे तुमचा पॅटर्न. आमचा थोडा वेगळा होता, आम्हाला 19 क्वेश्चन होते आणि मार्किंग स्कीम पण आमची थोडी वेगळी होती. तर तुम्ही एका क्वेश्चनला तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज आता 180 मिनिटं आहेत 3 तासात, तर एका तुम्हाला एक क्वेश्चनला 9 मिनिटं आसपास आहे. तर तुम्ही डोक्यात ठेवायचं की मला 9 मिनिटात एक क्वेश्चन लिहायचं आहे. आता एका क्वेश्चनला टाइम लावण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, 5 क्वेश्चन लिहिताय ना, तर 45 मिनिटांमध्ये मला हे 5 क्वेश्चन संपवायचे एनी हाव. मग तुम्ही एका क्वेश्चनला थोडा कमी डाटा लिहाल किंवा घड्याळाबरोबर स्पर्धा करा. म्हणजे आम्ही तसंच केलं. आमचा पेपर कम्प्लीट होण्याचं मेन कारण तीच होतं की आम्ही कसं केलं, आम्हाला 5 मेन क्वेश्चन होते आणि 5 क्वेश्चन मध्ये आम्हाला सब क्वेश्चन असायचे. 5 क्वेश्चन 200 मार्काला, एक क्वेश्चन 40 मार्काला होता आम्हाला. तर आम्ही कसं केलं की 40 मार्काचा जो क्वेश्चन आहे ना त्याला मी स्वतः टाइम, म्हणजे आम्ही कसं केलं की 35 मिनिटाचा टाइम, समथिंग 35-36 मिनिटं येतात, तर तो 35 मिनिटांमध्ये एक 40 मार्काचा क्वेश्चन झाला पाहिजे. बाकी मला माहित नाही, मग मी तो शेवटचा क्वेश्चन फास्ट लिहिल, कव्हर अप करेल, म्हणजे 1.5 पानाला एक पान लिहिन पण मी कव्हर करेल. कारण तुमची पहिली प्रायोरिटी पेपर कम्प्लीट करणं असेल. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन प्रूव्ह करू शकतो, तुम्हाला सांगून देईन की पेपर कम्प्लीट होणं किती गरजेचं आहे.
तुमचा पेपर कंप्लीट नाही झाला तर तुम्ही ऑलरेडी तुम्ही जे समजा 350चा पेपर कंप्लीट केला, तुम्ही 50 मार्काचं तुमचं काउंटच होणार नाही. 350 पैकीच काय असेल ते पेपर चेक होणार आहे तुमचा. तर तुम्ही ज्याला कोणाला वाटतं की माझा स्पीड येत नाही, बरेच जण असतं की स्पीड नाही, मला 10 मिनिट लागतात, 12 मिनिट लागतात किंवा असं काय काय प्रत्येकाचं आहे. तर तुम्ही काय करा, 45 म्हणजे मला असं वाटतं मी स्ट्रॅटेजी ती वापरलेली तुम्ही वापरू शकताय की 45 मिनिटाचा टायमिंग, समजा 5 क्वेश्चन तुम्ही लिहिताय तर 9 5 45, तर 45 मिनिटाच्या टायमिंग मध्ये मला हे 5 क्वेश्चन कव्हर करायचे. तुमची एकदा ती डोक्यात बसलं ना टायमिंग, की तुमचं ऑटोमॅटिक स्पीड वाढतंय. पुढे घड्याळ ठेवायचं, 55 मिनिटात मला 5 क्वेश्चन लिहायचे. मग ती तुम्ही ती कंटेंटनुसार किंवा तुमची जी काय तुम्हाला डिमांड आहे क्वेश्चनची त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. 45 मिनिटात तुमचे 5 क्वेश्चन झाले की तुम्हालाच वाटतं की हा बसलाय माझा टायमिंग. नंतर त्याच्या पुढे काय आहे की 10 क्वेश्चन, समजा पुढच्या महिन्यात पण तुम्ही 10 क्वेश्चन, तर तुम्हाला 90 मिनिटात 10 क्वेश्चन सोडवायचे. तुमचं ऑलरेडी तुमचा माइंडसेट तसं झालेला आहे, म्हणजे होऊन जातो तो. तुम्ही जर टायमिंग अलॉट केला पर्टिक्युलर क्वेश्चनला तर की माझं एवढं 5 मिनिटात होणार आहे, 10 मिनिटात तुमचं ऑटोमॅटिकली होऊन जातं. आणि आम्ही पण तीच केलं. त्यामुळे तुम्ही ती घड्याळ समोर ठेवून टायमिंग लावूनच लिहा, कारण तुमची स्पर्धा ही टायमिंग बरोबर आहे. मी एखादा लिहू शकतो ना की 3 तासामध्ये एक्झामला 15 क्वेश्चन लिहून येऊ शकतो चांगली, पण ते काय उपयोगाचं नाही. तुम्ही 5 क्वेश्चन सोडून आलाय, 50 मार्काचं तुम्ही लिहिलं नाही तर तुमचा पेपर चेकच होणार नाही 50 मार्काचा. एखादा जर 400 मार्काचा पेपर लिहिला, समजा मी 400 मार्काचा पेपर लिहिला आणि एखाद्या व्यक्तीने समजा 300 मार्काचा 350 मार्काचा पेपर लिहिला, समजा 10 मार्काला क्वेश्चन पकडू, तर त्याला पडणारी मार्क आणि मला पडणारी मार्क ही फक्त अटेम्प्ट मुळे वेगळा असणार आहे. बाकी त्यांनी कंटेंट खूप चांगला लिहिला आणि असं काहीच उपयोग नाही. 20 मार्काचा 200 मार्काचा पेपर आहे, तुम्हाला 10 मार्क, समजा एका क्वेश्चनला 10 मार्क येतं आणि मी काय केलं की मी 20 क्वेश्चन लिहिले आणि मला प्रत्येक क्वेश्चनला 6 मार्क पडले. समजा मला किती मार्क होतात, 120 मार्क होतात. पण दुसरा एक आहे कोणतरी कॅन्डिडेट, त्याने काय केलं की त्याला 15 क्वेश्चन कव्हर झाले आणि त्याला 6.5 ऐवजी 7 पडले मार्क. तरी पण त्याला बघा जो गॅप राहतोय तो किती मार्काचा राहतोय. त्यामुळे कव्हर करणं पेपर लय इम्पॉर्टंट आहे. पेपर कव्हर झाला तर तुम्ही आणखी कुठेतरी कॉम्पिटिशन मध्ये, पेपर कव्हर नाही झाला तर कॉम्पिटिशनच्या आणि थोडं कुठेतरी खाली जात आहे. तुम्हाला कंटेंट तर द्यायचं आहे, पण त्या गोष्टी बरोबर तुम्हाला प्रायोरिटीने पेपर कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी तुमची की तुमचा कंटेंट आला पाहिजे, डाटा रिलेव्हंट आणि टू द पॉइंट आला पाहिजे चांगला. त्याच्यानंतर येतं मग तुमचा नीटनेस, प्रेझेंटेशन, ही तिसरी प्रायोरिटी आली. आणि चौथी प्रायोरिटी मग तुमचं हँड रायटिंग. त्याच्यामुळे असं नाही की तुमचा हँड रायटिंग चांगला मार्क येणार किंवा तुमचा पेपर कंटेंट आला तरच मार्क येणार. पहिली प्रायोरिटी तुमचा पेपर कव्हर करणंच असलं पाहिजे. आणि जर ते करायचं असेल तर तुमची रायटिंग, आन्सर रायटिंग आता तुमची असली पाहिजे. आणि ती म्हणलं तुम्हाला असं काही नाही, तुम्ही फक्त एक 10 दिवस तुम्हाला फक्त डेली 8-10 म्हणजे काय 5 क्वेश्चन जरी असते ना, तुम्ही कंटिन्यू ठेवा. तुम्हाला सवय लागून गेल्यावर वेगळं काही नाहीच. मी तुम्हाला सांगितलं रॉकेट सायन्स काहीच नाही. आम्ही त्या फेज मधनं गेलतो, तर आम्हालाही सुरुवातीला तसं वाटत होतं की आन्सर रायटिंग वेगळं काय किंवा काय, तर काय नाही, नॉर्मल आहे. फक्त तिथं आपण जे युनिव्हर्सिटीला क्वेश्चन लिहायचो त्याच्यापेक्षा थोडं इकडं वेगळ्या अँगलने लिहायचं, कारण आपल्याला वेगळं पण दाखवायचं, युनिकनेस दाखवायचं आपल्या पेपरमध्ये मार्क घेण्यासाठी. बाकी आता एक्झामच्या वेळेस मी सांगेन की काय काय पॉईंट केलं पाहिजेत किंवा काय नाही. तर ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आता टेस्ट सिरीज देत असाल, जी मी चूक केली म्हणून तुम्हाला सांगतोय की मला ते रेक्टिफाय झाल्यानंतर तर आम्हाला एक क्वेश्चन आलता की व्हॉट इज फायबर, क्लासिफिकेशन ऑफ फायबर आणि एक्सप्लेन फंक्शनल अँड फिजिओलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ फायबर. तर मी घाईघाईत वाचताना म्हणजे मी टेस्ट सिरीज देऊन पण मी ती चूक केली, जी की तुम्हाला आता अवेअर करतोय की तिथं मी माझ्या वाचण्यातनं काय झालं की फायबरचं क्लासिफिकेशन शब्द माझ्याकडून मिस झाला. आणि मी काय केलं, फायबर जे काही इंट्रोडक्शन असेल आणि एक्सप्लेन फिजिओलॉजिकल फंक्शनल प्रॉपर्टी, तो मी 15 मार्काचा क्वेश्चन होता आम्हाला, तर तो 3 पानं लिहिला. आणि मला पेपर देऊन आल्यानंतर कळली क्लासिफिकेशन पण विचारलेलं मला. म्हणजे असं झालं की माझ्या वाचण्यात म्हणजे नाही का, म्हणजे एक्झामच्या तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे रायटिंग प्रॅक्टिसमध्ये रायटिंगच येत नाही, तर पॅरलली बऱ्याच गोष्टी. मी तो क्वेश्चन वाचताना चुकला, माझा 5 मार्काचा मला येत होतं पण वाचण्यात चुकलो. मला तिथं गोल करता किंवा तुम्ही ते करू शकता. आता क्लासिफिकेशन विचारलं त्याला गोल करायचा, हा मला हे लिहायचं आहे, तर माझ्याकडून ते राहून गेलं क्लासिफिकेशन 5 मार्काचं. त्याचा मला कुठेतरी तोटा आणखी झाला. असं 2 जागेवर झालं. मला एक रिॲक्शन पण होती केमिस्ट्रीची, तिथं पण तसंच झालं. त्यामुळे ती तुम्ही क्वेश्चन रीड म्हणजे केअरफुली रीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट एक्झाम मध्ये करायच्या गोष्टी मी सांगतो या की क्वेश्चन रीड करणं. आणि आणखी एक आहे ते म्हणजे तुमचं सिलेक्शन ऑफ क्वेश्चन. सिलेक्शन ऑफ क्वेश्चन तुम्ही 5 मिनिटं देऊ शकता. 180 मिनिटं तुम्हाला असतात, समजा 3 तास धरले तर तुमचे 5 मिनिट जाऊन द्या, काही फरक पडत नाही. त्या 5 मिनिटासाठी तुम्हाला जर 3 तास चांगलं राहिलेलं एक तास सॉरी 175 मिनिटं जर तुम्हाला चांगले घालवायचे असतील ना, तर तुमचं क्वेश्चन ऑफ सिलेक्शन खूप मॅटर करते. तुम्ही पहिले 5 मिनिटं डोकं शांत ठेवून, आता तुम्ही ह्याला जरी आला ना टेस्ट सिरीजला, तरी तुम्ही ती वापरा, म्हणजे तुम्हाला सवय लागेल. पहिले 5 मिनिटं ही क्वेश्चन सिलेक्शनला द्या की कोणते मला लिहायचे, आणि त्यालाच तुम्ही स्टिक राहायचं की मला हा सिलेक्शन केला ना, मला हा लिहायचाच आहे. पुन्हा नंतर तुम्हाला क्वेश्चन निम झाल्यानंतर वाटलं नाही पाहिजे यार मी उगाच हा क्वेश्चन सिलेक्ट केला किंवा काय.
कारण क्वेश्चन सिलेक्शन एवढं मॅटर करतं ना, तुमची क्लास 1 ची क्लास 2 आणन आणि क्लास 2 ची क्लास 1 करन क्वेश्चन सिलेक्शन. तिथं जर चुकला, म्हणजे एक्झाम्पल सांगतो की तुम्ही समजा 5 क्वेश्चन लिहिले, पहिले तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट केले आणि 6वा क्वेश्चन लिहायला गेला आणि त्यात तुम्हाला 2 लिहायचे, समजा पेपर 2 जो पॅटर्न आहे तो, आणि तुम्हाला पहिल्या लिहिल्यानंतर कळलं की मला दुसरा आठवतच नाही किंवा मला तेवढा परफेक्ट लिहिता येत नाही, तर तुम्ही आता माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही तो पहिला इरेज करू शकत नाही, तुमचा वेळ गेलेला आहे आणि करून तुम्हाला पेपर कंप्लीट होणार नाही. त्यामुळे तुम्ही पहिले 5 मिनिटं जाऊन द्या की त्यात तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन असं करायचं की यात मला बेस्टच देता आलं पाहिजे. तर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं की तुमची क्लास 1 ची क्लास 2 करायला बसले, जर तुमचा क्वेश्चन सिलेक्शन चुकला तर समजा न्यूमेरिकल आहे आणि पेपर 2 ला तुमचा न्यूमेरिकल आहे, तुम्हाला वाटतंय की मला परफेक्ट जमतंय आणि किंवा तुम्हाला माहिती जमतंय आणि तुम्ही तो सिलेक्ट नाही केला, तर तिथं न्यूमेरिकलला जर तुम्हाला परफेक्ट येत असेल, समजा 10 मार्काला विचारले, तर तुम्हाला 8-9 मार्क तर भेटणारच आहेत. परफेक्ट एकदम उत्तर जर बरोबर काढलं, पूर्ण स्टेप काढल्या तर, आणि तो तुम्ही सिलेक्टच नाही केला आणि तुम्हाला आल्यावर कळलं की अरे मी सिलेक्ट करायला पाहिजे होता, तर तुम्ही तिथं थिअरीचा क्वेश्चन सिलेक्ट केला, तर तुम्हाला तिथं 6 मॅक्सिमम 6.5 मार्क पडतील, जे की तुम्ही 2.5 मार्काचा लॉस करून आला स्वतःने, सिलेक्शन तुमचं प्रॉपर नसल्यामुळे. आणि तीच गोष्ट उलटी पण होऊ शकते. एखाद्याला माहिती की मला जमत नाही, म्हणजे फॉर्म्युला मला किंवा उत्तर मला काढणं जमत नाही, परफेक्ट मला माहित नाही, आणि तो तुम्ही सिलेक्ट केला, तर तुम्ही तिथे 10 पैकी 2-3 मार्क घ्याल त्या गणिताला. बाकी तुम्ही थिअरीला चांगला देऊ शकता. त्यामुळे तुमचं सिलेक्शन ऑफ क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे त्या एक्झामच्या पिरियडमध्ये. बाकी एक फ्लो. आता लिहिताना काय होतं कधी कधी की 5 मार्काचा क्वेश्चन विचारलाय आणि तुम्ही लिहित बसलाय, तुम्हाला लय येतं, 4 पानं तुम्हाला येतं, काही म्हणजे तुम्हाला एवढा कंटेंट आहे की तुम्ही 4 पानं पण लिहू शकता. तर स्वतःला कंट्रोल करणं पण एक रायटिंग मध्ये गरजेचं आहे, रायटिंग प्रॅक्टिसमध्ये. तुम्हाला माहिती ना 5 मार्काचा क्वेश्चन आहे, 1 पान लिहायचंय, एकच पान लिहायचं, तिथं म्हणजे सुटलाय वाऱ्यागत तसं एकदम 3 पान लिहून आलं, मग किती मार्क देणार आहे? 5 मार्काला तुम्हाला जर 5 मार्काचा क्वेश्चन विचारला तुम्ही पाठपोट पान लिहून आलाय 1 पेज, तर तुम्हाला किती मार्क देणार आहे? तो 5 पैकी 3.5 देणार लईतले. पण तिथंच तुम्ही जर एकच पान लिहिलं तर काय 3 देईल, पण तुमचा तर 1 पानाचा वेळ वाचलाय, 1 पेजचा वेळ वाचलाय. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवणं रिटर्न क्वेश्चन लिहिताना की मला इथपर्यंतच लिहायचंय बास. जर 10 मार्काचा क्वेश्चन विचारलाय तर मला पाठपुट म्हणजे फर्स्ट म्हणजे बॅक टू बॅक 1 पेज लिहायचंय. मला 5 मार्काचा विचारलाय तर मला सिंगलच 1 पेज लिहायचंय, ही तुमच्या अगोदरच पाहिजे. तिथं गेल्यावर नाही की मला आता जास्त येते मग लिहित बसलो, ते काय उपयोगाचं पण नाही, रिलेव्हंट पण नाही, ते काय तुम्हाला जास्त आउटपुट देणार नाही. बाकी टेस्टचं मी सांगितलं. टेस्ट तर तुम्ही म्हणजे द्याच, इथं येऊन ऑफलाईन द्या, एवढा फायदा आहे ना. तुम्हाला असं वाटणार नाही आयोगाचा पेपर देतोय, तुम्हाला आता चुका कळतील. टेस्ट सिरीजनी तुम्हाला चुका कळणार आहे इथं की काय करतोय काय नाही, काय केलं पाहिजे, पेपर कम्प्लीट होतोय का नाही, किंवा माझे रिव्हिजन कमी पडतात का, या सगळ्या गोष्टी. तुम्ही एन्स रायटिंगला मी आता त्या पीपीटी मध्ये दाखवलेला ऑलरेडी अमृताने की तो टेन्सिल म्हणून आहे, ते वापरू शकता तुम्ही. ज्याला कोणाला रायटिंगला थोडं वाटतंय ना, डायग्राम काढायला वेळ जातो वगैरे, ती स्केल आहे ती दाखवली आहे ऑलरेडी पीपीटीत, तर ती वापरू शकता तुम्ही. किंवा काय काय जणांचा पेनचा पण म्हणजे काय काय जण आणि पण विचारतात की पेन कोट वापरला पाहिजे काय, तर मी पायलट 0.7चा म्हणजे 0.5 0.7 मध्ये दोन्ही आहेत. तुम्हाला जो कम्फर्टेबल किंवा तुम्ही दुसरा कोणताही जो आता तुम्हाला वापरत असेल तोच कंटिन्यू ठेवा. मी सांगण्याचं असं आहे की मी तो वापरत होतो म्हणून. तर तुम्हाला तुमच्या स्पीड वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत ना त्या करा. म्हणजे मी असं केलं की मला तो आता ग्रीप बसत नव्हती मला त्या पेनची, थोडं मला हायपरआयडोसिस थोडं प्रॉब्लेम आहे त्यामुळे ग्रीप बसत नव्हती. तर मी तिथं त्या म्हणजे ब्लेड असतं ना त्याने मी स्क्रॅच केलं तिथं त्या पेनला ते ग्रीप बसायसाठी. तर तुम्हाला जी काय करता येईल म्हणजे अक्षरशः मी एक दिवस तर असं होतं की 3 दिवस सलग टेस्ट सिरीज देत होतो. एक सलनची दिलतो आणि बाहेर 2 मी केलत्या. 3 दिवस सलग टेस्ट सिरीज देत होतो. सकाळी उठायचो, टेस्टला जायचो, संध्याकाळी यायचो. दुसऱ्या दिवशी तेच, संध्याकाळी थोडं रिव्हिजन करायचं, पुन्हा सकाळी उठायचं, टेस्टला जायचं, संध्याकाळी पुन्हा बसने यायचं पीएमटीने. तर 3 दिवस असं करून करून असं झालं की मी फक्त दिवसात लिहायचोच आणि रात्री झोपायचो. आम्ही केलतं म्हणजे अमृत आम्ही केलते, त्यामुळे सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस असं होतं की स्प्रे म्हणजे तुम्ही वापरू शकता. थोडं वेगळं वाटेल मला, एका युपीएससीचे जे आहेत ओळखीचे माझ्या, त्यांनी मला सांगितलेलं की असं आम्ही करायचो. तर मी तो स्प्रे वापरायचो हाताला, दुखायला लागला तर हात जर जास्त रायटिंग करून दुखायला लागला तर ते तुम्ही करू शकता. आपल्याला काय मार्क घेण्याची मतलब आहे. मी तिथे एक्झामला पण नेलता तो स्प्रे, मू वगैरे कुठलाही तुम्ही व्हॅलिन वगैरे स्प्रे वापरू शकता. जर तुम्हाला वाटायला लागलं की थोडं हात वगैरे दुखतोय वगैरे काय. तर आता शेवट म्हणजे मला असं वाटतं की एवढंच सांगेन की तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवा, स्वतःला कॉन्फिडेंट ठेवा. कारण तुम्ही आता हा डिसिजन घेतलाय, तुम्ही एवढं डोक्यात ठेवा. मोटिवेट कसं ठेवायचं मी पण सांगतो. मी काय केलं तर किंवा आम्ही काय करत होतो त्यावेळेस कधी वाटेल की टेन्शन आलंय किंवा आता होतंय का नाही किंवा काय, एवढं सांगा की किंवा अभ्यासाचा कंटाळा आलाय, एवढंच सांगा की 2 महिन्यानंतर मला गॅझेटेड पोस्ट असणार आहे माझ्याकडे. ती क्लास 1 असेल तर चांगलीच आहे किंवा कोणतीही म्हणजे गॅझेटेड मी धरण पोस्ट असणार आहे. म्हणजे आयुष्यातील मला फक्त 2च महिने अभ्यास करायचा आहे हे स्वतःला. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आता थोडं वाटतं ना लो की होत नाही किंवा मला थोडं बोर झालं किंवा काय, त्यावेळेस एवढंच सांगा की शेवटची संधी या
आणि ह्यानंतर मला आयुष्यातनं 2 महिनेच अभ्यास करायचा, त्याच्यानंतर मला अभ्यास करायची गरज नाही. माझ्याकडे 2 महिन्यानंतर मी गॅजेटेड पोस्ट असेल माझ्याकडे, म्हणजे 2 महिने मी सांगतो की एक्झाम दिल्यानंतर, इंटरव्ह्यू आहे किंवा रिझल्ट कधी लागेल तेव्हा लागेल, पण 2 महिन्यानंतर माझ्याकडे गॅजेटेड पोस्ट असणार आहे. मला फक्त आता 2च महिने अभ्यास करायचा आहे. मी स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी ती सगळ्यात मला वाटतं बेस्ट आहे की 2 महिने अभ्यास करायचा, त्याच्यानंतर मला अभ्यास करायचा नाही. तर तुम्ही ती मोटिवेट ठेवण्यासाठी स्वतःला सांगू शकताय. बाकी डायग्रामसाठी वगैरे तुम्ही डायग्राम इंट्रोडक्शन जे मी तुम्हाला आता सांगितलं, तुमच्या व्हॅल्युएशनसाठी ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही सेपरेट नोटबुक करा. म्हणजे आम्ही पण केली ती नोटबुक, तर त्याचा फायदा असा की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता डेली. ते क्वेश्चन वगैरे डायग्राम वगैरे असतात ती, नंतर नंतर असं होतं की आपल्या हाताखालून जाईल नाही वगैरे, तर त्यासाठी तुम्ही सेपरेट नोटबुक करा. इंट्रोडक्शन असेल, फ्लो चार्ट असेल, काय तुम्हाला वाटत असेल की हा म्हणजे थोडक्यात रफ बुकच आपली, की आपल्याला काय काय मुद्दा आठवला असतील, मला हिथं आता असं करायचं, हिथं असं लिहायचंय, ते पूर्ण त्या वहीत लिहायचं. हा, तर काही काही जणांना जास्त, म्हणजे काही काही जणांना विचारलं की किती लिहायचं, तर मी मगाशी कसं सांगितलेलं की 5 मार्कसाठी तुम्ही 1 पेज असं डोक्यात ठेवा आणि 10 मार्कसाठी 5 फूट, म्हणजे फर्स्ट फ्रंट आणि बॅकचं असं एक सिंगल पेज तुम्ही लिहू शकता. तुम्ही ते डोक्यात ठेवा, कारण ते तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये बसलं पाहिजे. ती जर कॅल्क्युलेशन मध्ये असेल तरच तुम्हाला तुमचा इम्प्रूव्ह स्पीड होईल किंवा तुमचा पेपर कव्हर होईल. तर तुमचं जे शेड्यूल आहे ना ते असं बिघडू नका. म्हणजे मी आता 24 तास असं काय, म्हणजे आता 24 तास अभ्यास होणार नाही आपला, पण मी आता रात्रीच जागतो, नवीनच जागा आहे, असं नवीन काय करू नका. तुमचा मेन काय आहे की तुमचं जे सकाळी ठरवताना ते तुमचं डेली झालं पाहिजे. तुमचं रिव्हिजन काय असेल ते रायटिंग वगैरे, असं वेगळं काय करायला जाऊ नका. रेग्युलर फ्लो मध्ये राहा. त्याने आजारी वगैरे पडचाल तुम्ही, किंवा शेवटच्या स्ट्रेस येणारच आहे किंवा येतोच तो. फक्त आपल्याला स्ट्रेस कसे कमी करायचा आहे, स्वतःला मोटिवेट कसं, म्हणून तर म्हणलं की तुम्हाला ज्यावेळेस स्ट्रेस येईल किंवा ज्यावेळेस अभ्यास करू वाटत नाही त्यावेळेस ते 2 महिन्याचं तुम्ही मोटिवेशन ठेवा की 2 महिनेच मला अभ्यास करायचा, त्याच्यानंतर पूर्ण माझं बदलणार आहे. मी एकदा तो 400 मार्काचा पेपर देऊन आलो की त्याच्यानंतर मी, म्हणजे ऑफिशियली नाही पण स्वतःच्या मनाला तर माहित असते की मी आता सिलेक्ट होणार आहे. आणि आमचं तसं झालं, ज्यावेळेस पेपर देऊन काय जरी झालं ना तरी आम्ही स्वप्नील सरांकडे यायचो. मी तर इंटरव्ह्यू देऊन आलो तरी आलतो की सर असा इंटरव्ह्यू, मला पॅनल आला तर रजनी सरांचा असा इंटरव्ह्यू गेलाय, काय होईल. मग चांगलं जरी गेलं कसं, म्हणजे पूर्ण स्ट्रेस आला की मी सरांकडे यायचो. तर त्यावेळेस तर भरपूर, म्हणजे पूर्ण फेज मध्ये तर येतच होता स्ट्रेस, काय होईल, कसं होईल, रिटर्न एक्झाम पहिल्यांदाच वगैरे. तर स्वतःला मोटिवेट ठेवा, नवीन काय करू नका, आणि 2 महिनेच तुम्हाला करायचंय, बाकी तर काय त्याच्यानंतर काय करायची गरज नाही. 400 मार्काचा तुम्ही पेपर देऊन आला ना, मला वाटत नाही की तुम्ही लिस्टच्या बाहेर आहात. चाल, आम्हाला माहित होतं, सर आम्हाला डायरेक्ट म्हणलेलं की तुमचं सिलेक्शन तर कन्फर्म आहे. ज्यावेळेस हे झालं पेपर देऊन आलतो त्यावेळेस की तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे, फक्त लिस्ट लागायचं राहिलेलं आहे. पण ते स्वतःला असतंय थोडं कुठंतरी की आणि ऑफिशियल नाही, रिटर्न एक्झाम आहे, काय होईल कसं होईल, कॉम्पिटिशनचा काय अंदाज येत नव्हता. हा, एक्झाम मध्ये तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये नोट्स प्लस कंटेंट ऍड केला होता का, और नोट्स आर सफिशियंट. नोट्स तर काढावेच लागतील. तुम्ही ब्लँक पेजेसवर नोट्स काढू शकता. नोट्स ब्लँक पेजेसवर काढण्याचं एक सांगन की तिथे तुम्हाला व्हॅल्युएशन करता येते, नवीन नवीन पॉईंट्स तुम्हाला ऍड करता येतात. आम्ही वापरलं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, तुम्हाला तेवढा वेळ नाही आता व्हॅल्युएशन करायला, एवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं. एक्सलन्स सफिशियंट आहे. आम्ही वापरलेलं, आम्ही तुम्हाला सांगेल की ChatGPT वापरलेलं, इंटरनेट वापरलेलं, बाकी क्लासच्या पण नोट्स वापरलेल्या, ChatGPT वापरलेलं, एवढं काय काय वापरलेलं. एपीएससीचे 1-2 बुक होते ते वापरलेले आम्ही, कॉलेजच्या नोट्स वापरलेल्या आम्ही पुढच्या. पण आता एक्झाम देऊन आल्यानंतर कळलं की एवढं करायची गरजच नव्हती. एवढे एफर्ट्स घेऊन पण काय उपयोग नव्हतं, कारण एक्सलन्सच्या नोट्स मधलं आलतं. असं वेगळं काहीच नव्हतं. 1-2 क्वेश्चन होते केमिस्ट्रीचे वगैरे, ते सगळ्यांचेच म्हणजे आउट ऑफ द बॉक्स पीएचडी करण्याला पण जमले नसते, लास्ट क्वेश्चन होते. त्यामुळे एक्सलन्सच वापरा, एक्सलन्सवर विश्वास ठेवा. म्हणजे आम्ही अनुभवातून सांगतोय, अनुभवातून की आम्ही ती केलं. आम्ही एक्सलन्स तर वापरलेलंच, इतर वापरलेलं, पण आम्हाला रिअलाइज झालं की एक्सलन्स सोडून काय करायची गरज नाही. तुम्हाला एक्झाम झाल्यानंतरच कळेल. फक्त आता विश्वास ठेवा एक्सलन्सच्या नोट्सवर. आणि आता तुम्हाला वेळ पण एवढा नाही की तुम्ही इतर काय वापरू शकता. जर तुम्हाला पर्टिक्युलर वाटत असेल की ही पॉईंट मला नोट्स मधलं थोडं किचकट वाटतं किंवा मला समजणं झालाय, त्याच वेळेस तुम्ही ChatGPT, थोडं सिंपल लँग्वेज मध्ये येतं, ते ऍप आहे मी टाकलेला मी थोडा, की तो ऍप तुम्ही वापरू शकता, किंवा टेलिग्रामला पण ChatGPT चे चॅनल आहे, तिथनं थोडं सिंपल लँग्वेज मध्ये थोडं काढू शकताय. बाकी असं पूर्ण तर काय वापरू नका दुसरं वेगळं बदलून. एक्सलन्स नोट मी सांगितलं आता, ती सफिशियंटच आहे. विश्वास ठेवा फक्त. तुम्ही एक्झाम दिल्यानंतर किंवा देऊन आल्यानंतर तुम्ही स्वतः सरांना सांगाल.
किती मिनिट आधी अर्धा तास मिळते अगोदर तुम्हाला. म्हणजे आम्हाला मिळेल 25-30 मिनिटं तर मिळतेच तुम्हाला अगोदर. त्याचं काय हा चालेल. तो क्वेश्चन होता की अँसर शीट तुम्हाला किती मिनिट अगोदर मिळते, तर तो तुम्हाला अर्धा तास अगोदर मिळते तुम्हाला अँसर शीट. तो तिथे एक मी सांगेन की आम्हाला सरांनी सांगितलेलं किंवा तुम्हाला सांगितलंय असं, तुम्ही एक तिथं लाईन वापरू शकता, एक पेन्सिल तिथं तुमचा कंटेंट पण कमी होईल. थोडं फसवण्याची थोडक्यात तुमचं स्ट्रॅटेजीज ती आहे. तुम्ही ती लाईन करू शकता. आम्ही पण केली ती लाईन मारली तिथं. रँक किती आहे सर तुमच्या आणि पेपरमध्ये मार्क आहेत? माझी रँक 64 आहे ओव्हरऑल जनरल मेरिट लिस्टनुसार, आणि मला पेपर 1ला 114 आणि पेपर 2ला 94 मार्क आहेत. तर मी ती पण सांगेन, मला पेपर 2ला थोडं कमी येण्याचं किंवा काय मला असं रिअलाइज झालं, तर तुमचं जे अक्षराचा जो फॉन्ट आहे ना तो थोडा मोठा ठेवा. म्हणजे मोठा म्हणजे जास्त मोठा नाही, पण एक थोडा मिडियम तरी असावा. माझा तो थोडा लहान होता फॉन्ट, तर मला असं वाटतं की तिथं कुठेतरी मला थोडा तोटा झाला त्याचा. बाकी ते मी बरं झालं ते क्वेश्चन विचारला, मी सांगणारच होतो पण विसरलेलो. तुमचा पॉइंट हा हे तुम्हाला सांगितलेलं मी, हे स्किल वापरू शकता तुम्ही. हा हा माझा फॉन्ट म्हणजे तर थोडा आणखी लहान काढलाय मी, पण एक्झाम मध्ये थोडा ह्याच्यावर नव्हता काय, तर तुम्ही इथं फॉन्ट थोडा जास्त ठेवा तुमच्या अँसरचा. म्हणजे जी काय मी आता सिलेक्ट झालेले किंवा ज्यांची रँक वर आली माझ्या, ज्यांची थोडी 10-20 मध्ये, तर त्यांचं एक ऑब्झर्वेशन आलं आमचं सगळ्यांचं की ज्यांचा थोडा फॉन्ट जर मोठा असेल ना, थोडं इम्प्रूव्ह मार्क चांगले आणखी त्यांचे साईज. तर हा नोट्स एक मी सांगितलेलं की तुम्ही असं करू शकताय, असं ब्लँक पेजेसवर नोट्स काढा. तुम्ही आता इथे सिम्बॉल वगैरे वापरू शकताय. तुम्हाला कळलं पाहिजे. आता ही मी केलंय, मलाच माहिती की हा टेम्परेचर लोअर म्हणजे कमी 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी, असं वेगवेगळं सिम्बॉल वापरा. इथं एवढ्या कमी पेजमध्ये म्हणजे अर्ध पण पेज नाही, तर त्या एवढ्या पेजमध्ये मी एवढे पॉईंट कव्हर केलेत. म्हणजे ह्यावर मी 4 पेज लिहू शकतो ह्यामध्ये मी. हा एवढ्या फक्त ब्लँचिंग जो पॉईंट आहे ना त्याच्यात मी इथपर्यंत लिहू शकतो. त्याच्यावर मी 4 पेज लिहू शकतो, एवढं मी कंटेंट ह्याच्यावर लिहिलं. मल्टिपल पॉईंट्स मी तुम्हाला तेच सांगेन. आता पाश्चरायझेशन सांगतो मी तुम्हाला. तर हे बघा, पाश्चरायझेशन मध्ये मी डेफिनेशन इंट्रोडक्शन मध्ये टाकणार, फक्त तो शब्द काय आला पाहिजे, पार्शियल स्टरिलायझेशन. हा शब्द इम्पॉर्टंट आहे, तर मी माझ्या नोट्स मध्ये तेवढा टाकलेला. त्याच्यानंतर काय कोणते बॅक्टेरिया किल करतात, तर फक्त बॅक्टेरियाचे नाव तुम्ही तिथं तर बॅक्टेरियाचीच नाव फक्त लिहिली, तर मी तिथं ते एक्सप्लेन करू शकतो थोडं. पाश्चरायझेशनचे इम्पॉर्टन्स काय, तर हे फक्त मी सिंपल वर्ड प्रिझर्वेशन असते. मग ते तुम्ही तिथं एक सिंगल शब्द लिहिल्यानंतर तुम्ही तिथं ज्यावेळेस आन्सर लिहिचाल त्यावेळेस ती ब्रॉड लिहू शकताय तुम्ही, की असं वापरतात किंवा काय त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत किंवा कुठल्या ह्युमन कन्झम्पशनसाठी सेफ आहे. ही फक्त सिंगल वर्ड लिहिले तुम्ही मल्टिपल पॉईंट वापरू शकता तिथं लिहिताना. तुमचा जो कंटेंट वाढून जाईल तो. तर मेथड्स असतील इथं फक्त मी शॉर्ट मध्ये लिहिले किंवा त्याला बॅच म्हणतात, फक्त कंसात बॅच टाकले. तुम्ही टाकू शकता इथे ऑल्सो कॉल्ड इथे रेग्युलर मध्ये, किंवा इथं टेम्परेचर फक्त लिहिलंय, तुम्ही तिथं टेम्परेचर एक्सप्लेन करू शकता तिथे 1-2 लाईन मध्ये. तर असं मल्टिपल पॉईंटला टच केले. समजा मला हाच क्वेश्चन विचारलाय, मी मगाशी सांगितलेलं, तर हाच क्वेश्चन विचारला की एक्सप्लेन पाश्चरायझेशन, तर मी मल्टिपल पॉईंटला टच केले, तर मला इथं ते 2 मार्क देणार, इथं 2 मार्क, इथं 2 मार्क, इथे 1-2 मार्क. 10 पैकी मला 6.5-7 मार्क पडतात. पण एखाद्या स्टुडंटनं जर फक्त मेथड्सच एक्सप्लेन केला तर त्याला 5च्या वर मार्क देणार नाही, कारण तो कंटाळवाना असणार आहे. त्यामुळे तुम्ही मल्टिपल पॉईंटला टच करा. आणि क्वेश्चन सिलेक्शन त्यामुळे मी सांगितलं, तर तुम्हाला असे क्वेश्चन असेल जे तुम्हाला स्वतः इनोव्हेटिव्ह काय दाखवता येईल, तर तुम्ही असे क्वेश्चन सिलेक्ट करा, जो काय तुमचा क्वेश्चन येईल तो. ते कीवर्ड्स टाका तुम्ही. तुमच्या नोट्समध्ये काय असलं पाहिजे, कीवर्ड्स असलं पाहिजे. की मी फ्लो चार्ट केला, तर तो एक सिंगल लाईन मध्ये तो फ्लो चार्ट केला, तिथे तुम्ही एक्सप्लेन करू शकता नंतर. पीपीटी घेतलेली आम्ही सोबत लेक्चर घेणार होतो, पण मी बाहेर असल्यामुळे ते घेता नाही आलं. ते आन्सर बघू शकता तुम्ही, अमृताचं आहे ते प्रेझेंटेशन. असं जरा इफेक्टिव्ह वाटतंय बघताना, असं फ्लो चार्ट वगैरे काढणं किंवा हे डायग्रामॅटिक थोडं प्रेझेंटेशन करणं. तर ग्रुप डिस्कशन असावं तुमचा, डिस्कशनचा ग्रुप असावा. ते एक सांगेल की तुमचा त्याचा फायदा कसा आहे, की आम्ही काय करायचो शेवट 1-2 महिने राहिल्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही अगोदर डिसाईड करायचो की उद्या या चॅप्टरवर आपल्याला रायटिंग करायची आहे. आणि मग त्याचं समजा आम्ही 2 जण होतो, तर अगोदर मी सांगायचो की उद्या हा चॅप्टरचं मी क्वेश्चन काढणार.
तुम्ही किती जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही करू शकता ते. तर त्याच्यावर आज रिव्हिजन करायची, उद्या ठरवायचं उद्या हा चॅप्टर करायचा आहे, मग आज रिव्हिजन करायची. उद्या समजा मी क्वेश्चन काढत असेल तर मी त्याच्यावर 10 क्वेश्चन काढणार, 10 क्वेश्चन काढणार आणि दोघंही टाइम लावून आन्सर रायटिंग करायचो आम्ही आणि एकमेकाला पाठवायचो चेकिंगसाठी. तर तुम्ही ती करू शकता, डेली करा ती. म्हणजे आम्ही केलं तर ती डेली. आमचा पूर्ण सिलेबस 2दा न बघता हाताखालनं गेलता ह्या मेथडनी. त्यामुळे असं झालं की फक्त आम्हाला पेपरच द्यायचा. मी तुम्हाला सांगत होतो अगोदर की आम्हाला असं झालं की एक्साइटमेंट होती, कधी जातोय आम्ही पेपर देऊन एकदा निवांत होतोय, 10 फेब्रुवारी कधी येते आम्ही पेपर देऊन येतोय. तर तुम्ही सिलेबस तुमचा 2दा काही जाणार नाही, तुमचा खूप फास्ट सिलेबस आहे. पण तुम्ही ट्राय करा की ग्रुप डिस्कशन मध्ये किंवा तुमचा जो काही ग्रुप असेल तो डिस्कशनचा, त्यामध्ये तुमचा एकदा तरी सिलेबस न बघता हाताखालनं गेला पाहिजे रायटिंगला. तुम्हाला असं काही वाटणारच नाही मग एक्झाम दिली किंवा काय. डेली आन्सर रायटिंग करा, तुमचं स्वतःच इव्हॅल्युएशन करत राहा तुम्ही, टाइम अलॉट करा क्वेश्चनला वगैरे. तर एक्झामच्या हे येतं की सिलेक्शन ऑफ क्वेश्चन, मग मी सांगितलं अगोदरच की क्वेश्चन रीड करा, पर्टिक्युलर टाइम अलॉट करा, प्रायोरिटी ठरवा कोणते कोणते क्वेश्चन किंवा काय. स्ट्रेस मॅनेज होऊन जाते. तुमचा अभ्यास असला ना, स्ट्रेस काही येत नाही, मॅनेज होऊन जाते. बिलीव्ह इन युअर सेल्फ. सध्या कंडिशन काही मुलांची अशी आहे की अभ्यासच होत नाही म्हणतात, अशा वेळी त्यांना ब्रेक सजेस्ट केला पाहिजे. एक दिवस सगळं सोडून नॉर्मल असं काही वेगळं काय राहायचं रायटिंगला नाही. तुम्हाला थोडं भीती वाटत असेल, हा सिलेबस तुम्हाला लोड आला असेल तर तुम्ही ब्रेक घे 1-2 दिवस, निवांत राहा. धुलीवंदन काल केलं असेल असं 1-2 दिवस करा निवांत. असं काय, कारण स्ट्रेस घेऊन तर काय होणार नाही, इम्पॅक्टफुल काय होणार नाही. त्यामुळे तुम्ही ब्रेक घेऊन थोडं 1-2 दिवस आणि किंवा मोटिवेट ठेवणं. मी तुम्हाला मोटिवेट होण्याचं एकच सांगितलं, स्वतःला मोटिवेट ठेवण्याचं मी जे केलं किंवा आता तेच मला वाटतं असेल की फक्त 2 महिने अभ्यास करायचा, जी काय तुमची 18 मेला एक्झाम आहे. आयुष्यातले फक्त जे काही 60 दिवस असतील समजा, समथिंग प्लस मायनस 60च दिवस अभ्यास करायचा. 60 दिवसात ती जर वाक्य तुम्ही आठवलं ना, तुम्ही स्वतःला जातं बघा की मला फक्त आयुष्यात फक्त 60 दिवस अभ्यास करायचा. आतापर्यंत काय कोणाचं असतं एक्झाम दिलेला किंवा अपयश आलेलं, फक्त 60 दिवस अभ्यास करायचा. 60 दिवसानंतर माझ्याकडे गॅझेटेड क्लास 1 असेल किंवा क्लास 2 असेल, मी निवांत असणार आहे. 19 मेला मला असं वाटलं पाहिजे की पोस्ट मला मिळणार आहे, मी 400 मार्काचा पेपर लिहून आलो पाहिजे. तुम्ही 18 मेची तुम्ही तारीख डोक्यात ठेवू नका. तुम्ही 19 मे एक्झाम नंतरच्या दुसऱ्या दिवशी तारीख लक्षात ठेवा की त्या दिवशी मी निवांत असलो पाहिजे. 400 असं रिग्रेट नाही असलं पाहिजे. म्हणजे वर्षला समजा अपयश जरी आलं तरी त्या प्रोसेसमध्ये असं वाटलं नाही पाहिजे की मी असं नव्हतं केलं म्हणूनच मला अपयश आलं, रिझन नाही सापडलं पाहिजे. आम्ही ह्या प्रोसेसमध्ये एवढंच केलं की पूर्ण प्रोसेस ही प्रामाणिकपणे फॉलो केली. जर मला रायटिंग करायची तर मी रायटिंग केली, मला नोट्स काढायच्या तर मी नोट्स काढल्या, मला रिव्हिजन करायची तर मी रिव्हिजन केली, मला लेक्चर असेल किंवा मला रिडिंग असेल प्रॉपर करायची तर मी रिडिंग प्रॉपर केल्या. आता ही झालं मेन्स पर्यंतच. टेस्ट सिरीज द्यायची असेल तर टेस्ट सिरीज दिली आम्ही, किंवा आणखी इंटरव्ह्यूज पण मॉक द्यायचे तर मी 5-5 मॉक दिलते. म्हणजे पूर्ण प्रोसेस जर तुम्ही प्रामाणिक फॉलो केली ना, तर मला वाटत नाही थोडंफार प्लस मायनस रँक मध्ये किंवा होईल आपलं तुमचं पण, की पण तुम्हाला नाराज तर होणार नाही एवढं तर मला वाटतं. आणि तुम्हाला असं रिग्रेट कधी वाटणार नाही की मी, तुम्हाला क्वेश्चन नाही स्वतःला आला पाहिजे की 19 मेला असं वाटलं नाही पाहिजे की मी रायटिंग कमी केल्यामुळेच माझा पेपर, कमी रायटिंग केली त्यामुळेच माझा पेपर कम्प्लीट नाही झाला. ज्यावेळेस असं वाटेल ना त्यावेळेस मग काय नेक्स्ट एक्झामच असणार आहे तुम्हाला. सर रिडिंग, रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगचा तुमचा शेड्यूल कसा होता लास्ट 2 मंथ? ती सांगितलं, रिडिंग तुमच्या आता 2 रिडिंग झाले असतील, त्याची रिव्हिजन करणं लय गरजेचं आहे. दिवसाचा तुमचा आता 30% वेळ जी काय असेल ती तुमच्या वेळेनुसार तुमचे 3 तास तरी तुम्ही ऍटलिस्ट रिव्हिजनला द्या, कारण रिव्हिजन झालं तरच तुम्हाला रिकॉल होणार आहे. आणि दुसरं रायटिंग, हा रायटिंग तुम्ही 1 तास करू शकताय. आता 1 तास म्हणजे जवळजवळ तुमचे 60 मिनिटं 6 क्वेश्चन होतात, 10 मिनिटाचा आपण धरू ऑन अन ॲव्हरेज. 1 तास तरी तुम्ही आता रायटिंग ठेवा या मंथ एंडिंग पर्यंत. नेक्स्ट मंथ पासून तुम्ही मग 18 एप्रिल पर्यंत आपण त्यांचा सिलेबस पूर्ण करतो, 1 महिना मग फुल टेस्ट आणि त्यांना रिव्हिजन. आता सध्या त्यांना कंटेंट खूप मिळायला लागलाय, तरी ते 1 तास तरी रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग रिव्हिजन ठेवाच. रिव्हिजन तुमची, तुम्हाला आता बुकलेट येतं तर तुम्ही बुकलेटनुसार रिव्हिजन ठेवू शकता. तुमचं आता पहिलं बुकलेट तर सगळ्यांचं झालंच असेल, पहिलं दुसरं पण झालं असेल मेजॉरिटी सगळ्यांचं, तर तुम्ही असं ठेवा की समजा तिसरं बुकलेट आता तुम्हाला मिळालेलं आहे, तर तिसरं बुकलेट तुम्ही वाचताय त्याबरोबर पहिल्या बुकलेटची तुम्ही रिव्हिजन पॅरलली ठेवा. असं तुम्ही दिवसात काय शेड्यूल, जे काय पहिल्या बुकलेटचे समजा 200-300 पेज असतील तर तुम्ही दिवसात 30 ते 35 पेज मला रिव्हिजनचे पहिल्या बुकलेटचे ठेवायच्यात आणि मला तिसरं बुकलेट हे रेग्युलर मला रिडिंग करायचंय. ज्यावेळेस पहिलं बुकलेट होईल तुमचं 10 दिवसात, समजा 300 पेजेसचं बुकलेट असेल, 10 दिवसात होईल वाचून रिव्हिजन करून, त्यावेळेस तुम्ही मग दुसऱ्या बुकलेटला ही स्ट्रॅटेजी वापरा आणि पहिल्या बुकलेटची तुम्ही रायटिंग करू शकता, किंवा तुम्ही जे बुकलेट वाचता त्याची पण रायटिंग करू शकता. तर तुम्ही बुकलेटवर ठेवा, सिलेबसच्या ऐवजी तुम्ही बुकलेटवर ठेवू शकता.
ती नोट्स काढल्यामुळेच तुम्हाला म्हणलं की तुमची रायटिंग आणि रिव्हिजन त्या दोन गोष्टी फास्ट होतात. त्यामुळे तुमच्या नोट्सचं इम्पॉर्टन्स तेच सांगितलं. सर सध्या लेक्चर आणि लेक्चरच्या नोट्स रिडिंग मधून टाइम भेटत नाही रिव्हिजनला. तर हे तुम्ही प्रायोरिटी ठरवा की तुम्हाला जर वाटत असेल ना हे लेक्चर मला न बघता पण मी वाचू शकतो, तर तुम्ही लेक्चर नाही बघितलं तरी चालेल. स्वतःला कळतं ते हे चॅप्टर मला स्वतः करू शकतो. जर सेल्फ करू शकत असाल तर लेक्चरचा टाइम सेव्ह करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की लेक्चर बघायचं तर तुम्ही 1.5x किंवा 2x बघू शकता. रिव्हिजन करावंच लागणार आहे. ते तोच क्वेश्चन आहे की रिव्हिजनला टाइम मिळत नाही. तुम्हाला रिव्हिजन करावीच लागणार आहे. दिवसाचं तुम्हाला 2 ते 3 तास रिव्हिजनलाच द्या. तुम्ही बुकलेटवर ठरवा, तुम्ही म्हणजे असं तुमच्या कन्व्हिनियंट नुसार ठरवा, पण बुकलेटला तुम्ही ठरवू शकता. पहिलं बुकलेट रिव्हिजनला, तिसरं बुकलेट रिडिंगला. दिवसाचे काही ठराविक पानं असतील ते तुम्ही अलॉट करून तेवढं रिव्हिजन करू शकता. आणि तुम्हाला आणखी एक सांगेल की तुम्हाला आहे असं उतरायचंच नाही नोट्स मधलं. जर तुमच्या नोट्समध्ये जर तुम्हाला 2 बॅक टू बॅक पेज समजा एखादा क्वेश्चन आहे त्याचं कंटेंट दिलाय, तुम्हाला त्यातल्या 15 जरी लाईनी पाठ असेल ना, तुमचं 1.5 पेज भरतं. तुम्ही बघा. आणि तुम्हाला रायटिंग करून करून थापा हाणायचं स्ट्रॅटेजी डेव्हलप होती. रायटिंग करायचं तीच आहे. तुम्हाला आता मला जर दिलं ना, मला कुणाला की ग्रीन हाऊसवर लिहा, आता मला काय येत नाही, पण मी 2 पान आरामशीर लिहू शकतो. काही लिहू शकतो. इफेक्ट लिहू शकतो, रिजन्स लिहू शकतो, हेल्थवरचा इम्पॅक्ट लिहू शकतो, ऍग्रिकल्चरवरचा इम्पॅक्ट वेगळाच लिहू शकतो, 4-4 पॉईंट. थापा हाणायला काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला रायटिंग करायचं तीच आहे की तुम्हाला 2 गोष्टी तुम्ही वाचलेल्या त्याच्या 4 गोष्टी कशा करता येतील ह्यासाठी तुमची रायटिंग प्रॅक्टिस आहे. इथं कोणाला असतील तर विचारू शकता. कोणाला टेन्शन आलं तर मला कॉल करा, मी टेन्शन कमी करतो. काय किंवा सरांना भेटा इथे येईल, ज्याला कोणाला सरांना कॉल करा. हा चालतंय. मेन क्वेश्चनचा तुम्ही सिक्वेन्स कसाही ठेवू शकता. आयोगाचं पण तसं दिलेलं आहे नोटिफिकेशन मध्ये आम्हाला ज्यावेळेस आलत्या सूचना. तुम्ही मेन क्वेश्चनचा सिक्वेन्स फक्त चेंज करू नका. चेंज करा, सब क्वेश्चनचा करू नका. जर समजा तुम्हाला वाटतं की डायरेक्ट क्वेश्चन नंबर 5 मला चांगला जमतोय, तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन नंबर 5 लिहा. पण त्यातलं जर समजा ए आणि बी असेल समजा सब क्वेश्चन, तर बी अगोदर ए नंतर लिहू नका. तसं मेन्शन केलेलं आहे आपण शक्यतो सूचनानुसार जो आयोगाच्या चालावं. तर तुम्ही मेन क्वेश्चनचा तुम्ही पॅटर्न चेंज केला तरी चालतो, सब क्वेश्चनचा करू नका. मी सांगेन की आम्हाला केमिस्ट्रीला सेक्शन ए होता, सेक्शन बी आम्हाला पुढला होता पेपर 1चा, तर मी सेक्शन बी अगोदर लिहिलता आणि सगळ्यात शेवटी सेक्शन ए लिहिलता केमिस्ट्रीचा. आणि त्यातही काय केलं तर मी क्वेश्चन नंबर 3 अगोदर लिहिलता आणि क्वेश्चन नंबर 1 सगळ्यात शेवटी लिहिलता. अख्ख्या पूर्ण आन्सर शीट मध्ये मी सगळ्यात शेवटी क्वेश्चन नंबर 1 लिहिलता. तुम्हाला पेपर 1ला चांगले मार्क आहेत असं काही नाही, फक्त तुम्ही सब क्वेश्चनचा फॉलो करा सिक्वेन्स. आणखी कोणाचे क्वेश्चन असतील तर विचारा. ज्यावेळेस तुम्हाला काय आठवत नाही ना, ब्लँक, त्यावेळेस मी काही मुद्दे मी एक ग्रुप काढलेला त्याच्यावर टाकलेलं. ज्यावेळेस काहीच आठवत नाही त्यावेळेस एक 7-8 काहीतरी आहेत पॉईंट मी टाकलेले, ते अप्लाय करायचे. त्यात ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस, पर्पज, ऑब्जेक्टिव्ह, एम किंवा आणखी लिमिटेशन्स, असे भरपूर पॉईंट आहेत. ते तुम्ही अप्लाय करायचे. काहीतरी लिहिता येतं त्यात रिलेव्हंट तुम्हाला, ते तुम्ही अप्लाय करू शकता. मी ते ग्रुपला शेअर केलं. मी ज्यावेळेस तुम्हाला ब्लँक झाल्यासारखं वाटतंय आणि काहीतरी मार्क घ्यायचे, तुम्हाला 10 पैकी 2-3 मार्क घ्यायचेत ना, त्यावेळेस तुम्ही ते पॉईंट अप्लाय करायचे. सर तुम्ही सिलेबस रेड प्रायोरिटी नुसार केले की 100% इच अँड एव्हरी वर्ड. तुम्हाला फक्त रिलेव्हंट वेड क्लासिफिकेशन विचारले ना, एक्झाम्पल सांगतो मी. वेड क्लासिफिकेशन तुम्हाला फक्त जमलं पाहिजे, 2-2 वळी जमलं पाहिजे. त्यात जर नोट्स मध्ये जर 10 वळी दिल्या एकाच्या, तर 10 वळी तुम्हाला असणं गरजेचं नाही पाठच. तुम्हाला फक्त 2-2 लाईनी असाव्यात लिहिता. त्या क्वेश्चनवर तुम्ही 2 पेज लिहू शकता का, एवढा तुमचा कंटेंट पाहिजे. 2 पेजच्या वर तर लिहायची गरज नाही. तुम्हाला मॅक्सिमम 10 किंवा मॅक्सिमम पेपर 1ला जर 15 मार्काचा क्वेश्चन असेल 3 पेज, त्याच्यावर लिहायची गरज नाही. त्यामुळे कोणताही क्वेश्चन आहे ना, तुम्हाला 2च पेज लिहायचं आहे. तुम्ही त्याचं कितीही कंटेंट केला तरी तुम्हाला 2. माझ्याकडे एवढा कंटेंट होता, मी 4 पेज लिहू शकत होतो, पण मला तिथे लिहून चालतच नाही 4 पेज, कारण मला क्वेश्चन विचारला त्या रिलेव्हंट आणि त्या डिमांडनुसार लिहायचं होतं. त्यामुळे सिलेबस प्रायोरिटीने जरी तुम्ही रीड केला तरी तुम्हाला इच अँड एव्हरी वर्ड तुमचा नोट्स तुमच्या क्वेश्चन मध्ये येणार नाहीच आन्सर मध्ये. आणि प्रायोरिटीनुसारच करा. आता तुम्हाला वेळ आहे ना, वेळ थोडा कमी ना, तर प्रायोरिटीनुसार ठरवा. पेपर 2ला प्रायोरिटी, पेपर 1 तर तुम्हाला कम्प्लीट, असं मला वाटतं की तुम्ही पेपर 1 कम्प्लीटच करावं. तिथं काय स्किप करणं म्हणजे ऑलरेडी तुम्ही थोडा आणि मागं पडणे. पेपर 2ला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. आणि जर प्रायोरिटी ठेवून जो सिलेबस तुमचा राहील ना, त्यात पण तुम्ही पूर्ण ब्लँक राहू नका, काहीतरी करा. थपा नाही, थोडं तरी 4 वळी तरी लिहिता येऊ शकते, एवढं करा वर्स्ट सिच्युएशनला.
ऑनलाईन आहे का आणखीन कुणाचा डाऊट काय? सिलेबस, अभ्यास, व्हिडिओ लेक्चर्स, त्यात पुन्हा आन्सर रायटिंग आणि नोट्स. तर आय नो खूपच हेक्टिक चालू आहे, पण ह्या महिन्यामध्ये एवढा त्रास घ्या. जसं आपलं 5th बुकलेट तुमच्या हातात पडेल किंवा मी डिस्पॅच करेन किंवा मी त्यातनं मुक्त होईन, त्यावेळी मी तुमचं बरंचसं काम हलकं करायचं नियोजन आहे. पण आताच तुम्हाला सांगितलं की एवढंच करा तेवढंच करा, तर आताच खूप रिस्ट्रिक्टेड होऊन जातो. त्यामुळं त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये माझ्या एक डोक्यात आहे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला मागेही बोललोय की जे आम्हाला वाटतं की ते जास्त इम्पॉर्टंट आहेत, ऑलरेडी आम्ही क्वेश्चन्समध्ये कॅटेगरायझेशन करून दिलेलं आहे. पण जे लेट जॉईन झालेत किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतील, फूडटेक असतील, तर त्यांना ॲग्रीचे नॉर्मल विषय पण झालेले नाहीत, तर त्यांना वेळ लागतो. तर अशा केसमध्ये दिलेले क्वेश्चन जे आहेत ॲपवरती, त्याच्यामध्ये पण आणखीन थोडं शॉर्ट करायचं आहे डोक्यात. इट विल बी व्हेरी रिस्की, पण तुमचा सिलेबस कव्हर होईल आणि आपल्याला ऑप्शन्स असणार आहेत एक्झाममध्ये. त्यामुळे आत्ता त्याचं हे नका करू. न्यूमरिकल्स घेतोय म्हणजे इंजिनिअरिंग सोडलं की बाकीचं मी सगळं एकत्रच करतोय. त्यासाठी वेगळा फोल्डर पण बनवलाय आणि जिथं वेगळ्या ह्याच्यात नसेल, एखाद्या लेक्चर्समध्ये असतील, मला कल्पना आहे काही विद्यार्थी आता डायरेक्टली नोट्स बघतायत, काही सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स बघत नाही, त्यामुळे मी पर्टिक्युलरली टाकतोय की आज अपलोड केलेल्या ह्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत, बघून घ्या. त्यामुळं न्यूमरिकल्सचं काही अडचण नाही, आपण ते शेवटी पुन्हा एकदा रिवाइज पण करू. ओके, फक्त हेच आहे की आता मी नेहमी तेच तुम्हाला सांगतोय की फक्त डटे रहो. जो शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहे स्पर्धेत तो जिंकणार आहे. त्यामुळं साधं बेसिक आहे. टेन्शन स्ट्रेस सगळ्यांना येणार आहे. डेली मला भेटायला येणारे आणि कॉलवरती किमान 5 कॉल असेच असतात की सर माझा अभ्यासच होत नाही आहे, आता खूपच त्रास होतोय, खूपच टेन्शन आलंय वगैरे. त्यामुळे तुम्हालाही येत असेल तर हे पहिलं याला नॉर्मलाइज करा की हे सगळ्यांनाच येतंय. 100% मुलांना टेन्शन येतंय सध्या, जे सिरियसली अभ्यास करतायत त्यांना, बरोबर. त्यामुळं आपल्याला जे वाटतंय की माझं कव्हर होईल का, माझं रायटिंग जमेल का, तर हे प्रश्न सगळ्यांनाच पडलेत. तर ह्या प्रश्नावरती उत्तर काय आहे की जेवढं माझ्याकडे वेळ आहे तेवढं मी मॅक्झिमम पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली ते युटिलाइज करणार आहे. ओके, आणि जसं मी सांगितलं की नेक्स्ट मंथमध्ये जिथं तुम्हाला काही सब्जेक्ट बद्दल डाऊट आहेत की हे करू काय नको, तर तिथं मी तुमचं काम हलकं करून देईन. फक्त आत्ता आपली प्रिऑरिटी नोट्स आहे किंवा तुमची प्रिऑरिटी मॅक्झिमम सिलेबस कव्हर करणं आहे. एकदा पूर्ण सब्जेक्ट होऊन एकदा तुमची नजर फिरली आणि तरी तुम्हाला वाटलं की नाही एवढं मला करणं शक्य, तर नंतर आपण जाऊ. आत्ताच पासूनच जर कमी कमी करत गेलो तर मग काही अर्थ राहणार नाही त्याला. जसं आता रोहितनं सांगितलं की तुम्हाला आन्सर माहित नसेल पण काही ना काही लिहायचं असेल तर कमीत कमी त्या सब्जेक्टची व्होकॅब्युलरी तरी माहित पाहिजे. जसं समजा तुम्ही सर्वे लेवलिंग तुम्ही स्किप करताय, तर किमान एकदा रिडिंग केलं असेल आणि दुर्दैवानं आपल्या की ते आलंच आणि ते कंपल्सरी मध्येच आलं असेल, आपल्याला लिहावंच लागणार असेल, तर सर्वे लेवलिंगचे काही प्रिन्सिपल्स, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज प्रत्येक मेथडचे हे तरी लक्षात राहतात. बाकी तो कोर पार्ट अवघड टेक्निकल लक्षात राहत नसेल तर मग हे करण्यासाठी किमान एक रिडिंग तरी तुमची झाली पाहिजे. त्यामुळे आता आपण कट शॉर्ट करत नाही, पण शेवटी करू म्हणजे तुमचं लास्ट मंथ जे आहे ते मॅक्स प्रोडक्टिव्ह असणार आहे. तुम्हालाच ते लक्षात येईल की किती तुम्ही रिफाईन झालेला आहात किंवा तुमच्या अभ्यासाला किती शार्पनिंग झालेलं आहे. ओके, सो आता टेन्शन नका घेऊ. आता जे तुम्ही करताय ते करत राहा. आता टेन्शन येत नाही याचं टेन्शन येतंय. तर हे शरद एक्सेप्शनल केस आहेत, म्हणजे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन असतात ते त्यातल्या लोक आहात तुम्ही. त्यामुळे तुम्हाला टेन्शन येत नसेल तर काही हरकत नाही, पण किमान थोडं एक इन्फ्लेशन पॉइंट असतो इकॉनॉमिकमध्ये. इकॉनॉमीमध्ये जर महागाई नसेल, 0 महागाई असेल तर इकॉनॉमी ती ग्रो होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे टेन्शनच येत नाही असं असेल तर हे जरा चुकीचं दिसतंय. याचा अर्थ तुम्ही तुमची 100% क्षमता वापरत नाही आहात आणि थोडंफार टेन्शन येतंय, दॅट इज मॅनेजेबल लेवलला आहे, तर हे असलंच पाहिजे. मला जर टेन्शन नसेल सिलेबस संपवायचं तर मग काय निवांतच मी चालेल ना. तर मला पण टेन्शन आलं पाहिजे की बाबा हे ह्या शेड्यूल मध्ये मला कम्प्लीट करायचं आहे. सो टेन्शन ते तुम्हाला पुशअप करण्यासाठी असलं पाहिजे, तुमचा स्पीड वाढवण्यासाठी, तुमचे आवर्स वाढवण्यासाठी. तिथपर्यंत असेल तर ठीक, पण
इथपर्यंत टेन्शन येत असेल की माझ्याकडनं आता काही होणारच नाही, तर हे मग ती थिन लाईन आहे टेन्शन मधली, प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्हची. इथपर्यंत जात असेल तर ब्रेक घ्या. म्हणजे उद्याच्या लेक्चरला मी बोलेन, आता ऑलरेडी थोडा वेळ झालाय की स्ट्रेसला काय काय करायचं टाईप मध्ये. पण तेच आहे, करत राहा. जसं रोहितनं सांगितलं की तुम्ही एक्झाम पर्यंत या कॉन्फिडन्सला जाल किंवा मी नेईन तिथपर्यंत, जर तुम्ही मी सांगतो तसं ऐकला, अभ्यास केला, तर की तुम्हाला लक्षात येईल की मी जसा पेपर लिहिलाय त्याच्यापेक्षा भारी तरी कोणी लिहिलेलं नाही, त्यामुळं माझं सिलेक्शन फिक्स आहे. ओके, सो अभ्यास करत राहा. रोहितचं लेक्चर ऍक्च्युली उद्या शेड्यूल आपल्याला करायचं होतं, पण त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, त्यामुळे आपल्याला आज घ्यावं लागलं. आय होप की जेवढे त्यांनी प्रॅक्टिकल पॉईंट सांगितलेत, कारण कसं होतं की सर काय सांगतातच, पण जो त्या प्रोसेसमधून गेलाय तर त्याची इफेक्टिव्हिटी ते जास्त असते. त्याचं एक चॅनल पण आहे, प्रमोशन करतो मी, व्हॉट्सअप चॅनल पण आहे, पाय तर मी लिंक शेअर करेन, तिथे पण तो काहीतरी टिप्स शेअर करत असतो, तुम्हाला रायटिंगला वगैरे फरक पडेल. ठीक आहे. सो हा, सुदर्शन क्रिया, मेडिटेशन, विपश्यना, काहीही करा. तुम्ही नॉर्मल जरी वॉक घेत असाल, मी उद्या याच्यावर डिटेल बोलणारच आहे, तुम्ही नॉर्मल वॉक जरी घेत असाल तर मोबाईल कुठेतर ठेवा आणि मोबाईल न घेता किंवा मोबाईल स्विच ऑफ करून एक 15-20 मिनिटाचा वॉक घ्या, एकटाच वॉक घ्या. हे खूप बडे बडे सायंटिस्ट पण करतात, त्यांना काही प्रॉब्लेमला सोल्युशन सापडत नसेल तर असंच त्यांच्या लॅब भोवती, घराभोवती फिरत राहायचं तासभर, जोपर्यंत त्याच्यावरती काही कन्क्लुझिव्ह आपल्याला मार्ग सापडत नाही तोपर्यंत. सो हेडफोन घालून फिरणं किंवा कंटाळा आलाय म्हणून सोशल मीडिया, आता पुन्हा तेच खूप जास्त होईल, मी बोलेन याच्यावरती, तर मेडिटेशन करा किंवा नॉर्मल वॉक करा. त्याला एक माइंडफुलनेस असा टर्म आहे. आपण आता प्रेझेंट मध्ये राहायला जरी शिकलो तरी स्ट्रेस कमी होतो. त्यामुळं 18 मेला काय होणार आहे याचा विचार नका करू. आज माझं शेड्यूल एवढं आहे, ते शेड्यूल तुम्ही 6 तासात जरी संपवलं, आजचं 4 तास तुम्हाला मनाला वाटेल जे आनंद देईल ते काही करा, काही संबंध नाही. मग एक 1 स्टेप ऍट अ टाइम, मग आपोआपच त्या स्ट्रेसला आपण डिवाइड केलं किंवा त्या टार्गेटला डिवाइड केलं की आजचं मला बघायचं आहे, आज मला 1 पाऊल टाकायचं आहे, टाकलोय काय मी, मग 1 पाऊल टाकायला काय त्रास आहे का, नाही काय त्रास होऊ शकतं, 1 पाऊल टाकलं, उद्याचं उद्या बघू. ओके, अशा पद्धतीने करूया. सो थांबूया इथं. रोहितचं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. आधीमध्ये आतापर्यंत झाले तिघांचं एकत्र सेशन जरी शक्य असेल, समजा आपली फुल लेंथची टेस्ट सिरीज वगैरे होणार आहेत, त्यावेळी जर सगळे अवेलेबल झाले, त्यांचं जॉईनिंग तोपर्यंत नाही आलं तर आपण, किंवा जॉईनिंग आलेलं आहे, इथं पुण्यातच आहे किंवा येणं शक्य आहे, जर पॉसिबल असेल तर आपण एकत्रित तिघांचं एक सेशन ठेवू. तुम्हाला बरेचसे डाऊट्स त्यावेळी पण येणार आहेत, आता काय करू वगैरे, या सगळ्या प्रोसेस मधून हे गेलेत. ठीक आहे. सो थँक्यू. आपण थांबूया.